अखंड विश्वाला केवळ शांतीचाच नव्हे तर क्रांतीचा देखील संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व बहुजनवादी महापुरुष आणि महावीरांगणांना मी नूरखा पठाण प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. विचारपीठावरील मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला खूप वाट बघायला झाली. सकाळी 9 पासून मी निघालेलो आहे केवळ आपल्या भेटीसाठी, परंतु रस्त्यातील ट्रॅफिक आणि एकंदरीत सर्व वातावरण त्याच्याने अगदी इरिटेट होत होत इथपर्यंत हा उशीर झालेला आहे. त्याबद्दल मी आपली पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात. बंधू आणि भगिनींनो, खरं तर संविधान सजगता मंच ज्या पद्धतीने सरांनी अल्प परिचय करून दिला त्याच्यावरनं लक्षात येतंय की पिंपरी चिंचवड ह्या विभागामध्ये या सजगता मंचच्या माध्यमातून अनेक संविधानिक उपक्रम राबवले जात आहेत, ज्या माध्यमातून संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पावले उचलली जात आहेत आणि त्यातून संविधान घराघरात पोहोचवलं जात आहे. ही अतिशय सकारात्मक बाब आहे, खूप चांगली बाब आहे. कारण आज संविधान फक्त लोकांपर्यंत प्रॉपर वेने पोहोचलेलं नसल्या कारणाने अनेक समस्यांचा सामना आज आपण करत आहोत, ते लक्षात घ्या. त्यामुळेच या सजगता मंचच्या कार्याला आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा अभिवादन करावं ही माझी तुम्हाला विनंती. आपण जो कार्यक्रम बघत आहात तो कार्यक्रम सुद्धा ऑर्गनाईज करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मित्र संजय बनसोडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम गेले महिनाभर सातत्याने प्रयत्नशील आहे. म्हणजे कोणताही कार्यक्रम अगदी जादूची कांडी फिरवली आणि सगळं होत नसतं. आपल्या सगळ्यांनाही कल्पना आहे की किती याच्या मागे प्रयत्न असतात. या प्रयत्नांना सुद्धा दाद आपण एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना द्यावी अशी आपल्याला विनंती. धन्यवाद बंधू आणि भगिनींनो. आज संविधानाच्या संदर्भामध्ये जाणून घेताना मी तुमच्या समोर काही मुद्दे मांडणार आहे. त्या मुद्द्यांचा ओघ नेमका काय असणार आहे तर पहिल्यांदा हे संविधान म्हणजे नक्की काय आहे. आपल्याला संविधान 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 म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये फक्त काही गोष्टी आहेत. बऱ्याच जणांची तर अनेक गैरसमज आहेत, परंतु संविधान म्हणजे नक्की काय आहे हे प्रॉपर पद्धतीने आपल्याला सुद्धा समजलेलं नाही असं माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यानंतर हे संविधान कधी निर्माण झालेलं आहे, कसं निर्माण झालेलं आहे. मला तुम्हाला संविधान सभेच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा इतिहास नाही सांगायचा आहे. मुद्दा लक्षात घ्या. या संविधानाचा निर्मिती काल नक्की काय आहे त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. कसं तयार केलेलं आहे, का तयार केलेलं आहे हे जाणून घेणं काय गरजेचं आहे आणि जाणून घेतल्यानंतर आपल्याला नक्की काय करायचं आहे, नक्की या संविधानाचं उपयोजन काय होतं, आपली जबाबदारी एक नागरिक म्हणून काय होती आणि आपण नक्की ह्या बाबतीमध्ये कुठे आहोत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्या या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या की संविधान म्हणजे नक्की काय. जगातले कितीतरी म्हणजे 200 पेक्षा जास्त लोकशाहीवादी जेवढे देश आहेत त्या प्रत्येक देशाला संविधान आहे. फक्त भारताला संविधान आहे असं आपल्याला वाटतं का? असं नाही. जगातल्या प्रत्येक लोकशाहीवादी देशाला हे संविधान आहे. परंतु जगातल्या कुठल्याही देशाच्या संविधानासंदर्भामध्ये एवढी चर्चा होताना आपण कधीच बघत नाही जेवढी आपल्या भारताच्या संविधानाविषयी होताना आपण बघतो. दर 4-8 दिवसांनी सातत्याने न्यूज मध्ये असेल, कुठेतरी असेल, संविधानाच्या संदर्भामध्ये चर्चासत्र असते, कुठेतरी विरोधात बोललेलं असेल, कुठेतरी समर्थनात बोललेलं असेल आणि काही का होत नाही, परंतु सातत्याने हा विषय चर्चेमध्ये राहतो. तुम्ही कधी ऐकलंय का अमेरिकेच्या संविधानासंदर्भातला एक जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तिथे अमेरिकेमध्ये पठाण सर नावाचे एक आहेत आणि ते अमेरिकन संविधानाविषयी प्रचार करतात, लंडनच्या संविधानाविषयी प्रचार करतात, जपानच्या करतात. असं कधी ऐकलंय का तुम्ही? मला थोडंसं वनवेने करायचं, मला तुमच्याकडनं पण प्रतिसाद अपेक्षित आहे. कारण आतापर्यंत संविधान हे आपण फक्त भाषणातून आणि इव्हेंट मधून ऐकलेलं आहे. चर्चा 2 वे कधी झालेली नाहीये. आपल्याला ती आज करायची आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी एकटा बोलेल आणि तुम्ही सगळे फक्त ऐकाल, मला तसं अपेक्षित नाही. मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. किती जणांनी असं ऐकलेलं आहे की जपानच्या संविधानाविषयी जनजागृतीचा खूप मोठा कार्यक्रम झाला? किती जणांनी ऐकले? अमेरिका, चीन ऐकलंय तुम्ही? पण भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा पुरावा आहे की हे सगळं करावं लागतं. का असं होत असेल बरं? कधी विचार केला का या गोष्टीचा? महत्वाचे मुद्दे बघा लक्षात. जगातलं कोणतंही संविधान हे कधीच सहजासहजी तयार होत नाही. त्याच्या मागे प्रचंड संघर्ष असतो. म्हणजे ती काही अकॅडमिक प्रोसेस नाहीये की चला आता 5वीचा अभ्यासक्रम बदललाय, 4 शिक्षक तज्ञ घेतले, त्यांना 1 महिनाभर मस्तपैकी सोय करून दिली आणि त्यांनी अभ्यासक्रम तयार करून टाकला.
तसं तुम्हाला वाटतं का की कुठल्याही देशाचं संविधान तयार होत असेल? कोणत्याही देशाचं संविधान असं तयार होत असेल का? अजिबात नाही. कोणत्याही देशाचं जेव्हा संविधान तयार होत असतं तेव्हा त्याच्या मागे प्रचंड संघर्ष असतो, त्या देशाचा इतिहास असतो, त्या देशाची व्यवस्था असते, सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सगळ्या बाबींचा सारासार विचार असतो, मागे घडलेल्या घटना असतात, जनचळवळी असतात आणि या सगळ्यांचा परिपाक हा त्या संविधानामध्ये उमटत असतो. त्या संविधानामध्ये उमटत असतो कारण ते संविधान त्या देशाच्या उद्याचं स्वप्न साकार करत असते, लक्षात. आणि जर इतर देशांच्या बाबतीमध्ये हे सगळं आपण बघितलं, फारसा संविधानाच्या संदर्भामध्ये उहापोह होताना दिसत नाही. भारताच्याच का तर इतर देशातल्या संविधानाने निर्मिती मागे जेवढा संघर्ष सहन केला असेल त्यांच्यापैकी कैक पटीने अधिकचा संघर्ष आपल्या ह्या देशाच्या संविधानाने निर्मिती मागे घेतलेला आहे. कारण काय तर आपल्या या संविधानाने एक नाही तर तब्बल 2 स्वातंत्र्य लढ्यांचा सामना केला आहे. 2 स्वातंत्र्य लढे. कोणते होते ते 2 स्वातंत्र्याचे लढे? पहिला होता जो राजकीय स्वातंत्र्याचा लढा होता की जो उघड आपण इंग्रजांविरुद्ध लढत होते. बरं, इंग्रजच फक्त सत्ताधीश होते अशातला काही प्रकार आहे का? असंही नाही. इंग्रज जेव्हा इथून चालले होते म्हणजे अगदी 15 ऑगस्ट 1947 जरी आपण दिवस घेतला तरी त्यावेळेला 562 संस्थानिक आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होते. म्हणजे संस्थानिक म्हणजे कोण होते? राजे महाराजे होते. परकीय सत्ता होती. आणि बरं की त्याच दिवसापुरती ती मर्यादित होती का? जवळजवळ मागच्या 2500 वर्षांपासून आपण परकीय असेल किंवा स्वकीय असेल कुणाच्या ना कुणाच्या गुलामगिरीमध्ये, राजकीय गुलामगिरीमध्ये आपण जगत आलेलो होतो. आणि राजकीय गुलामगिरीमध्ये जगत असताना जसं सरांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की आपण त्यावेळेला प्रजा होतो. प्रजा म्हटल्यानंतर आमचा कुठलाही रोल कुठल्याही राजकीय गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता. म्हणजे राजा ठरवण्याचा रोल आमचा होता का? पुढचा राजा कोण असेल ते सांगण्याचा अधिकार आम्हाला होता का? राजाच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांवरती बोट उचलण्याचा अधिकार आम्हाला होता का? आम्हाला कुठलाही अधिकार नव्हता. आणि म्हणूनच सातत्याने म्हटलं जात होतं की राजाने मारलं आणि पावसाने जर झोडपलं दादना फिर्याद, ह्या म्हणी का उगाच आलेल्या असतील का? म्हणजे ज्या पद्धतीची व्यवस्था आपल्या इथं अस्तित्वात होती अगदी 15 ऑगस्ट 1947 पर्यंत आणि तिथंच नाही तर तिथून अगदी 26 जानेवारी 1950 पर्यंत, कारण यामध्ये जरी इंग्रज नसले तरी इंग्रजांनी बनवलेल्या 1935च्या कायद्याप्रमाणेच आपल्या देशाचा राज्यकारभार चालत होता. तो काय आपल्या देशात बनलेला होता का? तो ब्रिटनमध्ये बनलेला होता. म्हणजे परकीयांच्याच मर्जीप्रमाणे आपण राज्यकारभार करत होतो. म्हणजे अगदी 26 जानेवारी 1950 पर्यंत आम्ही परकीयांच्याच गुलामगिरीमध्ये जगत होतो एक प्रकारे, लक्षात घ्या. कारण राज्यकारभार आपण त्यांच्या विचाराने करत होतो. म्हणजेच काय की एक प्रजासारखंच आपलं अस्तित्व होतं. तिथं आपण नागरिकाची ही संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. आणि या राजकीय लढ्याचा सामना करत करत आपण सातत्याने हे बघत होतो की एक प्रजा असण्याचं दुःख काय आहे, प्रजा असल्यानंतर आपल्याला कोणत्या मर्यादा येतात, प्रजा असताना आपलं नक्की काय शोषण होतं, प्रजा असताना आपण नक्की कोणत्या अवस्थेमध्ये असतो, या सगळ्या गोष्टींचा सामना आपण करत करत बऱ्याच गोष्टी आपण शिकलेलो होतो. आणि परत जेव्हा आता इंग्रज गेल्यानंतर जेव्हा आपली सत्ता आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला ज्या नकारात्मक गोष्टी घडलेल्या होत्या त्या पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये कधी घडणार नाही याचा ठाम आपण निर्धार केलेला होता. तो लढा आपला 15 ऑगस्ट 1947 ला संपला असं आपण गृहीत धरू. 15 ऑगस्ट. परंतु याही लढ्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय भयानक असा जो लढा आपल्या देशामध्ये चालू होता तो होता सामाजिक पारतंत्र्याचा लढा. सामाजिक पारतंत्र्य. आणि हा लढा असा आहे की जो तब्बल 2,500-3,000 वर्षांपासून आपल्या भारतामध्ये चाललेला होता. त्याचं नेतृत्व पिढ्यानपिढ्या आपल्या कित्येक बहुजनवादी महापुरुषांनी केलं आणि आजही तो लढा संपलेला आहे असं आपल्यापैकी कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही. किती जणांना वाटतं सामाजिक समता आलेली आहे? किती जणांना वाटतंय? आजही आमचं नाव ऐकल्यानंतर अनेकांना खूप आनंद होतो. या 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 बरं झालं तुमचीच वाट बघत होतो आम्ही. असं किती जणांना वाटतं? आमचं पद किती मोठं असू दे, आमचा मान सन्मान किती मोठा असू दे, परंतु जेव्हा आमची जात आणि आमचं या सगळ्या गोष्टी कळतात त्यावेळेला सांगायची गरज नाही भावांनो आणि बहिणींनो की काय असतं. म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आजही आमचा सातत्याने चालू आहे आणि त्याचं नेतृत्व असं म्हणेल मी की इथे या पिंपरी चिंचवडमध्ये हे संविधान सजगता मंच करते. हे संविधान सजगता मंच करते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे काही आपले वैचारिक लोक आहेत की ज्यांना हे कळतंय ते सगळेजण या सामाजिक स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत आहेत. परंतु भावांनो आणि बहिणींनो भारतामध्ये अगदी या सगळ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधामध्ये किंवा सामाजिक पारतंत्र्याच्या लढ्याच्या विरोधामध्ये
सगळ्यात पहिला जर एल्गार कोणी उगारला असेल तर तो तथागत भगवान गौतम बुद्धांनी उगारला. त्यावेळची जी व्यवस्था होती म्हणजे आपला भारत देश केवळ वर्ण व्यवस्थेतच नाही बरं, तर उतरंडीच्या आधारावर असलेल्या जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा विभागलेला आहे. इथं प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे, लक्षात घ्या. कारण प्रत्येक जातीचं आपलं एक स्वतंत्र संविधान आहे. म्हणजे संविधान म्हणजे नक्की काय तिथं आपण येतोय लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाचे आपले नीती नियम वेगवेगळे आहेत. आणि ही जात जी कधीच जात नाही ती जात असं म्हटलं जातं. याचं कारणच मुळात काय माहिती का, आपण किती नाकारलं तरी जात हे आपल्या इथलं वास्तव आहे. का वास्तव आहे? कारण त्याला उतरंडीचा आधार आहे. आणि उतरंडीच्या आधारामध्ये तुम्ही ज्या कोणत्या जातीमध्ये जन्माला आलेला असाल त्या जातीच्या वर किती जाती आहेत त्याच्याशी तुम्हाला काही घेणदेण नसतं, लक्षात घ्या. त्या जातीच्या तुमच्या जातीच्या खाली किती जाती आहेत याच्यामुळे तुमची कॉलर टाईट असते. तुमची कॉलर कुठे टाईट असते? माझ्या वर किती त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. माझ्या खाली 2 जरी जाती असल्या तरी त्या 2 पेक्षा मी उंच आहे. ही उंचपणाचा जो अहम आहे, ही जी भावना आहे, ही तुमच्यातली जात कायमस्वरूपी जिवंत ठेवते. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की आज कुठं जाती व्यवस्था आहे तर लग्नाच्या बोल्यावर चढून बघा, तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला नाही म्हणत आहे, जे आता लग्नाचा विषय निघतो ना त्यावेळेला पहिला प्रश्न काय असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती. म्हणजे जात जी कधीच जात नाही तीच जात, अशा पद्धतीचं. म्हणजे बाबासाहेब तर त्याला हे जातीभेद आणि पंथभेद हा भारताला लागलेला शाप आहे असं म्हणायचे. तुम्ही ऐकलंच नाही. म्हणजे या सगळ्या उतरंडीच्या आधारावरती हा सगळा प्रकार होता. याच्यातल्या वेगवेगळ्या अधिकारांसाठी सातत्याने आमचे सगळे महापुरुष सातत्याने वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे लढे लढत होते. आणि त्याच्यातून ते जे काही मिळवत होते, ज्या काही गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या, ज्या काही समाजामध्ये इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे असं त्यांना वाटत होतं, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची मांडणी केली. मग अशा वेळेला हे संविधान म्हणजे नक्की काय आहे हे जर का तुम्हाला सांगायचं ठरलं तर लक्षात घ्या, फक्त कायद्याचं पुस्तक नाही, कायद्याची जंत्री नाही, तर या संविधानाची व्याख्या करताना मी तुम्हाला असं सांगेल की आपल्या भारतामध्ये लढलेल्या सर्व सामाजिक आणि राजकीय लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या सर्व महापुरुषांनी आम्हा सर्व भारतीयांना सोबत घेऊन उद्याच्या भारताचं बघितलेलं स्वप्न म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते हे संविधान आहे. उद्याच्या भारताचं स्वप्न हे संविधान आहे. आणि या स्वप्नामध्ये अधिक गहिरे रंग भरण्याचं काम, अधिक गडद रंग भरण्याचं काम किंवा या स्वप्नाला अधिक व्यापक करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलंय या संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणी भावनिक होऊन ऐकू नये, लक्षात ठेवा. मी एक भारतीय बोलतोय आणि समोर फक्त भारतीय ऐकतायत. कोणीही बाबासाहेब त्यांची जात आणि माझी जात एक आहे आणि पटांसर कौतुक करतायत ह्या अँगलने अजिबात ऐकू नये. मी एकदम प्रॅक्टिकली बोलणारा माणूस आहे, लक्षात घ्या. मी असं का म्हणतोय त्याच्या मागचं कारण आहे. या स्वप्नांना अधिक गहिरे रंग देण्याचं काम फक्त बाबासाहेबच त्यावेळेला करू शकत होते. कारण स्वातंत्र्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. स्वातंत्र्य या शब्दाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर इंग्रजांपासून मुक्ती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक स्वातंत्र्य लढे झाले. आता या स्वातंत्र्य लढ्यांमध्ये बाबासाहेबांचा रोल काय होता? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. बरेच जण असा प्रश्न विचारतात, बाबासाहेब कुठे जेलमध्ये गेले, बाबासाहेबांनी कुठं इंग्रजांच्या विरोधात काय करताना दिसले. तिथे त्यांना सांगताना महत्वाचा मुद्दा हा आहे की या स्वातंत्र्यामध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा रोल होता. मोठा रोल काय होता तर त्यावेळेला ज्या स्वातंत्र्याच्या जन चळवळी चाललेल्या होत्या त्या जन चळवळीमध्ये समजा आता राष्ट्रीय सभा जी होती ती मुख्य चळवळ होती. बाबासाहेबांच्या आणि राष्ट्रीय सभेचे मतभेद होते का? होय, 100% मतभेद होते. परंतु ते मतभेद वैचारिक होते, हे लक्षात घ्या. बाबासाहेब काही टोकदार प्रश्न त्यांच्या समोर उभे करत होते. त्यांना काही प्रश्नांचा भाडीमार करून त्यांना असं गांगरून सोडत होते. त्यांचा पहिला प्रश्न काय होता की हे स्वातंत्र्य नक्की कुणापासून आणि कुणासाठी? मुद्दा लक्षात घ्या. हे स्वातंत्र्य नक्की कुणापासून आणि कुणासाठी? जर का इंग्रजांकडनं स्वातंत्र्य मिळवलं आणि इथली सरंजामशाही, इथली जर का पुरोहितशाही ही जर तशीच राहणार असेल तर या स्वातंत्र्यातून आम्हाला काय मिळणार? आम्ही तर तसे मग इथं गुलाम होतो, नंतर गुलामांचे गुलाम झालो. तुम्ही भले स्वतंत्र होणार, मग आम्ही कुठं राहणार? आम्ही तर कायम गुलामच राहणार आहोत. म्हणजे आम्हाला नक्की काय मिळणार? एक लक्षात घ्या, कोण कुणाच्या साठी लढतंय, कोण कुणाचं नेतृत्व करतंय हे पण खूप महत्वाचं असतं बरं का, लक्षात घ्या. हे पण खूप महत्वाचं असतं. म्हणजे असं म्हटलं जातं की जर का समजा शेळ्या मेंढ्यांचं नेतृत्व जर का लांडगा करत असेल
तर त्या शेळ्या मेंढ्यांचं तर कल्याणच आहे ना, कल्याणच आहे ना त्यांचं. तो भले दुसऱ्यांच्या ताब्यातून त्याला सोडून आणेल, पण त्याच्या ताब्यातून त्याला कोण सोडवणार आहे? म्हणून बाबासाहेबांचे हे टोकदार प्रश्न खूप महत्वाचे होते. कारण एक लक्षात घ्या, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक समाज घटकाला या स्वातंत्र्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, किंबहुना संपूर्णपणे फायदा झाला पाहिजे, त्याची ती अवस्था बदलली पाहिजे. यासाठी हा सगळ्या स्वातंत्र्याचे लढे चालले होते. ते फक्त राजकीय नाही तर सामाजिक सुद्धा. आणि मग या दोघांचा जर का परिपाक आम्हाला संविधानामध्ये जर निर्माण करायचा असेल, तर आम्हाला हे संविधान लिहित असताना अगदी शेवटचा माणूस डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं होतं, अगदी शेवटचा माणूस. आणि मग त्या शेवटच्या माणसापासून ते टॉप पर्यंतच्या माणसाचा नक्की परिस्थिती काय असते, त्याला नक्की काय हवं असतं, या सगळ्यांचा पुरेपूर अनुभव, या सगळ्यांचा पुरेपूर अभ्यास जर त्या काळामध्ये कुणाचा होता, तर तो अभ्यास होता फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी जे म्हणतोय ना तुम्हाला की या स्वप्नामध्ये व्यापक रंग भरण्याचं काम जे कोणी केलं असेल, तर ते बाबासाहेबांनी काय केलं, तर मुळातच जन्म कुठं झाला होता, गाव कुसाबार राहणाऱ्या एका तथाकथित शूद्र समाजामध्ये. तथाकथित शब्द समज सांगतोय मी, लक्षात घ्या. त्या समाजामध्ये आणि तिथून जी संघर्षाला सुरुवात झाली, मी त्यांचा संपूर्ण संघर्ष तुम्हाला सांगत नाहीये, तुम्हाला माहिती आहे सगळा संघर्ष तो. तिथून जी संघर्षाला सुरुवात झाली तर ती थेट कुठपर्यंत गेली, कोलंबियापर्यंत. म्हणजे भारतातल्या सगळ्यात शेवटच्या माणसाचं दुःख काय आहे, तर कोलंबिया सारख्या किंवा अमेरिकेसारख्या अति प्रगत बनवणाऱ्या माणसाचं सुद्धा दुःख काय आहे, हे सगळ्यात जास्त जवळून जर कोणी बघितलं होतं, तर ते बघितलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणूनच या देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल, त्याच्या प्रत्येक इच्छा आकांक्षांना त्याला सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन कसं देता येईल, याच्यावरती पुरेपूर अभ्यास असल्या कारणाने हे संविधान एवढं व्यापक बनू शकलेलं आहे. लक्षात घ्या, त्याचं सगळं श्रेय हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना आणि त्यांच्या एकंदरीत संपूर्ण जीवन संघर्षाला जातं. आता मुद्दा असा आहे की हे संविधान कधी बनलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला, कधी बनलेलं आहे संविधान, कधी किती कालावधीमध्ये बनलेलं आहे संविधान, काय वाटतं तुम्हाला, पटपट सांगा, आपल्याकडे ऑलरेडी उशीर झालाय. सगळ्यांना उत्तर माहिती आहे, मला माहिती आहे. किती वर्षामध्ये, किती कालावधीमध्ये बनलं हे संविधान, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, काही 17 म्हणतात, काही 18 म्हणतात. 17 का 18 आपण तिथं अडकतो. अर्धसत्य. संविधान हे सर्वसाधारणपणे 3 वर्षात बनलंय, हे अर्धसत्य आहे. लक्षात घ्या, आज अर्धसत्य आहे असं मी का सांगतोय, लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की संविधान ही काय अकॅडमिक प्रोसेस नाही, ती काय अशी कालमर्यादा ठरवून बनवली जात नाही. लक्षात घ्या, या सर्वसाधारण 3 वर्षामध्ये संविधानाचा फक्त एक आराखडा तयार झाला, त्याला कायदेशीर अनुच्छेदांच्या माध्यमातून मांडण्यात आलं. परंतु या संविधानाची निर्मिती ही काय 3 वर्षाची नाहीये, तर या संविधानाची निर्मिती गेल्या 2500 वर्षांपूर्वीची आहे, की ज्याचा पायाच मुळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्मक्रांतीमध्ये रोवला, स्वातंत्र्य संस्थांनी बनवला. या संविधानाचा जो पाया आहे, या संविधानाचा पाया जो आहे, तो पायाच मुळात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 गोष्टींवरती आधारलेला आहे. आणि या 4 गोष्टी काही त्या 3 वर्षामध्ये सुचलेल्या नाहीयेत. लक्षात घ्या, जगाला सगळ्यात अगोदर या 4 गोष्टींची ओळख तथागत भगवान गौतम बुद्धांनी करून दिली आणि त्यावर आधारित पुढचे सगळे अनुच्छेद मांडले गेले. या वेगवेगळ्या कालखंडामध्ये सामाजिक स्वातंत्र्य लढ्याचं जे नेतृत्व आमचे महापुरुष करत होते, त्यांनी ज्या पद्धतीने लढे दिले, ज्याच्यासाठी लढे दिले, त्या सगळ्यांचा समावेश करत करत हे संविधान 2500 वर्षांमध्ये याची निर्मिती होत आली. आणि त्याला फक्त एक आराखडा, कायद्याच्या पुस्तकाचं स्वरूप या सर्वसाधारण 3 वर्षांमध्ये देण्यात आलं. तुम्हाला काय वाटतं, याच्यातला जो अनुच्छेद 21 आहे, की जो अगोदर 45 होता, तो काय 3 वर्षात लिहिला गेला असेल? काय आहे तो अनुच्छेद? शिक्षणाचा अधिकार. तो शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आज सगळ्यात अगोदर 1882 मध्ये जेव्हा महात्मा फुले हंटर कमिशनला सगळ्या बहुजन समाजाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या म्हणून निवेदन देत होते, त्याच वेळेला त्या अनुच्छेद 45 ची निर्मिती होत होती. लक्षात घ्या. 17 अनुच्छेद 17 की जे आपल्याला अस्पृश्यतेबद्दल बोलतं, काय वाटतं तुम्हाला, ते 3 वर्षामध्ये सुचलेलं आहे? अरे त्याची पहिली निर्मिती ही 20 मार्च 1927 ला चौदार तळ्यावर लिहिल्या गेली. लक्षात घ्या, तिथं त्याची सुरुवात झाली. आरक्षणाच्या संदर्भामध्ये असलेला अनुच्छेद 16 हे काही त्या 3 वर्षात तयार झालेलं नाही, तर त्याचं पहिला अनुच्छेद हे शाहू महाराजांनी 1902 मध्ये लिहिलं. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येत असावा, मला नक्की काय सांगायचं आहे.
महिलांसंदर्भामध्ये हक्क आणि अधिकार मिळावे म्हणून जे काही अनुच्छेद 15चा खंड 3 आहे तो काही या 3 वर्षामध्ये आला नाही, तर त्याची सुरुवात 1 जानेवारी 1848 जेव्हा तुमच्याच पुण्यामध्ये जेव्हा पहिली मुलींची शाळा ओपन केली महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी, तिथं महिलांच्या अधिकारांची सुरुवात झाली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे भावांनो आणि बहिणींनो, की ह्या संविधानाला म्हणजे कोणतंही संविधान, जे काही आपलं संविधान खूप महत्वाचं आहे कारण ते आपल्याशी जीवनाशी निगडीत आहे. या संविधानाची निर्मिती केवळ ह्या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये झालेली नाहीये, तर या संविधानाच्या निर्मितीला 2500 वर्षांचा संघर्ष आहे. आणि म्हणून हे संविधान तुम्हा आम्हा सगळ्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हे संविधान बनवलेलं कोणासाठी आहे? केवळ राज्यकारभार कसा असावा, राज्यकर्त्यांनी कसं काम करावं, किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी कसं काम करावं, किंवा मग तुम्ही जे काही राज्य म्हणून आहात, राज्य या संकल्पनेमध्ये जे कोणी बसतात त्यांनी कसं करावं काम, एवढ्यासाठी दिशादर्शन करणारी कायद्याची जंत्री नाही. लक्षात ठेवा, हे त्यांच्यासाठी नाहीये. हे संविधान कोणासाठी आहे? कुणासाठी आहे संविधान? हे कुणासाठी आहे? हे माझ्यासाठी आहे. प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे आपल्याला? हे कुणासाठी संविधान? हे माझ्यासाठी संविधान आहे. कारण मला डोळ्यासमोर ठेवून मला सगळे प्रतिष्ठापूर्वक आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची, ज्या ज्या हक्क अधिकारांची गरज होती की जे माझे नाकारले गेलेले होते, त्या सगळ्यांना बहाल करण्यासाठी हे संविधान लिहिलं आहे. आणि ते तुम्हाला मिळावे म्हणून या सगळ्या यंत्रणांची निर्मिती केलेली आहे. मग त्या यंत्रणांना दिशादर्शक म्हणून हे संविधान आहे का? तर नाही. माझ्यासाठी त्यांनी नक्की काय झटावं, कसं झटावं, काय करावं, याच्यासाठी हे संविधान आहे. फक्त कॅप्टन, क्रिकेट खेळताय तुम्ही, फक्त कॅप्टनला क्रिकेटचे नियम माहिती आहेत, बाकी 11 खेळाडूला माहित नसले तरी चालेल. बरोबर आहे का? बर, त्या 11 खेळाडूला माहित झाले. प्रेक्षकांना काय गरज आहे नियम माहिती असण्याची? चालेल का? चालेल का? प्रेक्षकांना कशासाठी पाहिजे? अरे ज्यांच्या मनोरंजनासाठी तो कार्यक्रम चाललेला आहे, मी क्रिकेटचं बोलतोय बरं का, लक्षात. ज्यांच्या मनोरंजनासाठी तो कार्यक्रम चाललेला आहे त्यांना जर का त्याचे नियम आणि सगळ्या गोष्टी माहित नसतील, त्यांचं मनोरंजन होणार आहे का? आणि मग जर का ज्याच्यासाठी संविधान लिहिलेलं आहे तो जर म्हटला प्रशासनाला माहितीये, राज्यकर्त्यांना माहितीये, माझा त्याच्याशी काय संबंध आहे, असं जर का विचार करून चालला, तर मला सांगा या संविधानाची जी काही फलनिष्पत्ती आहे, म्हणजे उद्याच्या भारताचे जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न साकार होणार आहे. ते स्वप्न साकार होणार आहे. या संविधानाच्या माध्यमातून बंधू आणि भगिनींनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं काय घडलेलं आहे, तर भारतामध्ये 3 क्षेत्रामध्ये क्रांती घडली. ते 3 क्षेत्र कोणते आहेत? राजकीय, सामाजिक आणि आर्थिक. या 3 क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व अशी क्रांती आपल्या या संविधानाच्या माध्यमातून. आपण जर का राजकीय क्रांतीचा विचार केला, क्रांतीचा अर्थ लक्षात येतो ना सगळ्यांच्या? आपण सर्वसाधारणपणे जर का इतिहासाच्या हिशोबाने जर क्रांती शिकली असेल तर गमत काय असते? एक अशी समाज व्यवस्था की ज्या समाज व्यवस्थेमधल्या मुठभर लोकांना सगळे अधिकार आणि बाकीची सगळी लोक त्यांचे एक प्रकारे गुलाम, ते जसं म्हणतील तसं त्यांच्या मेहरबानीवरती. आणि मग ह्या बहुसंख्य समाजातले काही लोक उभे राहतात आणि ही सगळी व्यवस्था नष्ट करून सगळ्यांचे जे मुठभर लोकांच्या हातात जे काही सगळे अधिकार एकवलेले होते ते त्यांच्याकडनं घेतात आणि समान सगळ्यांना वाटतात. सर्वसाधारणपणे आपण क्रांतीचा असा अर्थ. यापेक्षा वेगळा काही अर्थ तुम्हाला लावता येईल का क्रांतीचा? लावू शकता, हरकत नाही. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की क्रांती कशी घडवली या संविधानाने हे जाणल्याशिवाय आपल्याला नक्की आपल्या संदर्भात किंवा आपण तिथं कुठे आहोत किंवा आपली नक्की जबाबदारी काय आहे हे समजणार. पहिल्यांदा हे लक्षात, या संविधानाच्या माध्यमातून घडली ती राजकीय क्रांती. तुम्हाला मी पहिले सांगितलं 562 संस्थानिक होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, डच होते, कितीतरी येऊन गेले. आणि या सगळ्यांमध्ये आम्ही प्रजा होतो. आमचा रोल राज्य कारभारामध्ये कुठलाच नव्हता. किंवा मग आता राजा खूप वाईट आहे त्याला आता बदलून टाकूया सगळी जनतेने म्हणून ठरवलं. शक्य होतं का? राजा बदलण्याची वाट कुठपर्यंत बघावी लागायची? कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं तिकीट कट होत आहे, बरोबर आहे ना? किंवा अन्य राजा येऊन त्याच्यावरती अतिक्रमण करत नाही. बरं, तो राजा जर मेला तर पुढचे राजा आम्हीच, बरोबर ना? कोण ठरलेलं होतं अगोदर? म्हणजे 4 पोर असतील तर त्याच्यातलाही कोण होईल त्याला राजपुत्र ह्या गोंडस नावाखाली आपण अगोदरच राजा म्हणून घोषित केलेलं, बरोबर आहे ना? आता म्हणजे संविधान लागू होण्या अगोदर मुद्दा लक्षात घ्या, संविधान लागू होण्या अगोदर राजकीय व्यवस्थेमध्ये आमचा कुठलाही रोल नव्हता, नाही त्या निर्णयांमध्ये ना त्यांच्या कुठल्या व्यवहारांमध्ये. परंतु जसंही संविधान लागू झालं, मुद्दा लक्षात घ्या, संविधान लागू झालं आणि आम्ही ही सगळी व्यवस्था उलटी करून टाकली आणि राजा नाही तर आता आम्ही या देशाचे मालक बनतो.
कारण आता आम्ही प्रजा नव्हतो, आता आम्ही कोण झालो? या देशाचे नागरिक झालो. संविधान लागू झाल्यानंतर जगातला कुठलाही असा देश नाही का ज्या देशाने एकाच वेळेला सगळ्यांना मताचा अधिकार दिला. तो असा आपला एकमेव आपला भारत आहे. आणि आपले एकमेव या संविधानाचे निर्माण करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, की ज्यांनी प्रत्येक भारतीयाला त्यावेळेला वयाची 21 वर्ष, प्रत्येक भारतीयाला वयाची अट पूर्ण करणाऱ्याला मताचा अधिकार दिला. लक्षात घ्या, त्यावेळेला 11 प्रांतांमध्ये जे इलेक्शन झालं होतं 1946 ला, तेव्हा फक्त 22% लोकांना मताचा अधिकार होता, जे टॅक्स पेअर होते. मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांचे पूर्वज त्याच्यामध्ये असायला हवे. 22% तुम्ही सगळेजण असायला पाहिजे, बरोबर ना? असायला पाहिजे, हरकत नाही. आणि जसंही संविधान लागू झालं, हे 22% किती झाले? डायरेक्ट 100% झाले. आणि हा मताचा अधिकार काय आहे ते लक्षात घ्या. पहिल्यांदा मताचा अधिकार म्हणजे जनतेच्या हिताला बांधील नसलेलं सरकार उलथवून टाकण्याची ताकद या एका मतामध्ये असते. परंतु आम्हाला त्या मताची ताकद कळालेली नाही. आम्हाला असं वाटतं की 1000 रुपये खूप झाले. आम्हाला असं वाटतं की 1000 रुपये खूप झाले. म्हणजे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं म्हणजे या देशाच्या 7 बाऱ्यावर तुमचं नाव असणं असतं. आणि 7 बाऱ्याचा अर्थ तुम्हाला सांगायची गरज नाही. 7 बाऱ्यावर नावाचा अर्थ सांगायची गरज नाहीये. मुद्दा लक्षात घ्या, या देशाचं मालक या संविधानाने आम्हाला बनवलं. आणि आता आम्ही ठरवतो, आता आम्ही ठरवणार आहोत की आता या देशाचा राजा कोण असेल. राजा म्हणजे अगदी तुमच्या नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपर्यंत, ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून प्रधानमंत्र्यांपर्यंत, म्हणजे हे सगळं ठरवण्याचा अधिकार कुणाला मिळाला? कुणाला मिळाला? आम्हाला मिळाला. आणि तो जर का चांगला नसेल, त्याचा राज्यकारभार जर का आपल्याला पसंत पडत नसेल, तर परत त्याच्या मरणापर्यंत वाट बघायची गरज आहे का? किती वर्ष वाट बघायची? फक्त 5 वर्ष. फक्त 5 वर्ष. आणि या 5 वर्षामध्ये तो कसं काम करतोय, त्या कामाचं निरीक्षण करण्यासंदर्भामध्ये काय काय क्रायटेरिया असू शकतात ते सुद्धा संविधानकर्त्यांनी अनुच्छेद 36 ते 51 दरम्यान मध्ये आपल्याला देऊन ठेवले. म्हणजे तो जे काही काम करत आहे तो प्रॉपर पद्धतीने करताय नाही करताय याचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर टाकली. जर का तो प्रॉपर पद्धतीने काम करत असेल तर त्याला आपण परत मतदान करून त्याला बक्षीस म्हणून पुन्हा तिथं बसवणार आहोत. आणि जर का समजा तो जर का त्या अपेक्षांना पूर्ण पडत नसेल तर आपण काय करणार आहोत? त्याला रिप्लेस करणार आहोत. हा, सोबतच राजा मिळाल्यानंतर राजाचाच पोरगा राजा होत होता. आता मतदानाला उभं राहत असताना त्याची ती हिस्ट्री बघितली जाते का? याचा बाप नगरसेवक होता का? याचा आजोबा नगरसेवक होता का? हा कोणत्या जातीमध्ये जन्मलेला आहे? अशी काही क्रायटेरिया ठरलेला आहे का? आता प्रत्येक भारतीय व्यक्तीला कुठल्याही भेदभावाशिवाय, म्हणजे भेदभावाचे पण क्रायटेरिया दिले, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अशा कुठल्याही भेदभावाशिवाय त्या राजकीय अधिकाराचा लाभ घेता येतो. तुम्हाला सगळ्यांना त्या इलेक्शनसाठी म्हणजे राज्यकर्ते होण्याचा जो अधिकार मिळतो तो अधिकार ह्या संविधानाच्या माध्यमातून मिळतो. म्हणजे एकतर सत्ता ठरवण्याचा, सत्ताधीश ठरवण्याचा, चुकीच्या धोरणांवरती आवाज उठवण्याचा, त्याच्यानंतर स्वतः सत्ताधीश बनण्याचा, हे सगळे अधिकार आम्हाला या संविधानाच्या माध्यमातून मिळतात. आणि जोपर्यंत आमच्याकडे ही राजकीय सत्ता येत नाही तोपर्यंत बरेचसे बदल आम्हाला घडवता येणार नाही. आणि म्हणूनच आमच्या वैचारिक बापाने, मी वैचारिक शब्द टाकलाय, भावनिक बोलू नये, भावनिक कुणी ऐकू नये, मी माझं बोलणं लक्षात घ्या. वैचारिक बापाने सांगितलं होतं की जा आणि आमच्या भिंतीवर लिहून टाका. काय लिहून टाका? काय लिहून टाका? शासनकर्ते जमात व्हायचे. शासनकर्ते जमात व्हायचे. त्याच्यावर मी काही बोलणार नाही, की आपण स्वतःच आत्मचिंतन करायचंय की आम्ही कुठे आहोत, नक्की आम्ही त्या विचारापर्यंत कितपर्यंत अजून पोहोचू शकलेलो आहोत ते आपण बघायचं. आपल्या परिस्थितीला कशा पद्धतीने आपण जबाबदार आहोत, काय आहोत ते मी सांगणार नाहीये, ते सगळ्यांना सगळं माहिती. हे झालं आमचं राजकीय. मग आता ही राजकीय क्रांती होती की नव्हती ते तुम्ही ठरवायचं. या संविधानाच्या माध्यमातून हे जे बदल झाले हे राजकीय क्रांतीमध्ये मोडतात की नाही हे तुम्ही बघायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची झाली ती सामाजिक क्रांती. सामाजिक क्रांती खूप महत्वाची मॅडम, लक्षात. का महत्वाची आहे? कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपला भारत केवळ वर्ण व्यवस्थेमध्ये विभागलेला नाहीये, तर तो उतरंडीच्या आधारावर असलेल्या जात व्यवस्थेमध्ये सुद्धा अडकलेला आहे. याच्यामध्ये 6500 पेक्षा रेकॉर्डेड जाती आपल्या इथं आहे. उपजाती, पोटजाती त्या किती असतील त्याचं काही माहित नाही, पण 6500 पेक्षा जाती आहेत. आणि या जाती अशा उतरंडीच्या आधारावर आहेत. म्हणजे काही जाती ह्या एवढ्या उंचीवर आहेत की माझ्या हाताला एक नैसर्गिक मर्यादा आणि त्यांची उंची दाखवू शकत नाही. कदाचित त्यांना तुम्ही भूदेव म्हणून सुद्धा संबोधू शकता, इतकं त्यांना म्हणजे वरचं स्थान देण्यात आलं. आणि टप्प्याटप्प्याने काही जाती एवढ्या खाली आहेत
एवढ्या खाली आहेत की माझ्या ह्या नैसर्गिक हाताला मर्यादा आहे, मी त्यांची तुम्हाला खोली दाखवू शकत नाही इथपर्यंत. म्हणजे त्यांना माणूस म्हणूनच एक प्रकारे नाकारण्यात आलं. म्हणजे तुम्हाला कुत्रे मांजरे डुकरे हे सुद्धा चालत होते, परंतु ह्या जातीची माणसं चालत नव्हती. इथपर्यंत त्यांच्या अवस्थेची खोली होती. परंतु जसंही भारतीय संविधान लागू झालं, मुद्दा काय झाला लक्षात घ्या, जसंही भारतीय संविधान लागू झालं, अनुच्छेद 14 काय म्हणतो? अनुच्छेद 14 कायद्यासमोर सगळे समान, कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण, आणि ह्या व्यवस्थेला एका झटक्यात बदलून तिला अशा पद्धतीने आणण्यात आलं. हे वरचे खाली आले, खालचे वरती गेले एका झटक्यात. पण अडचण काय माहिती का भावांनो आणि बहिणींनो? सगळ्यात महत्वाची अडचण काय माहिती का? ही नक्की संविधानामुळे काय गडबड झाली आहे हे यांना माहिती आहे. हे यांना माहिती आहे. हे अजूनही झोपेत आहे. ही खरं तर गंभीर बाब आहे मला असं वाटतं. कारण ज्या संविधानामुळे तुम्ही इथले इथं आलेले आहात. मी फक्त एका जातीपुरतं बोलत नाही, बरं लक्षात घ्या. मी एका विशिष्ट जातीपुरतं धर्माबद्दल किंवा कुणाबद्दलच बोलत नाही, लक्षात घ्या. याच्यात 50% भाग असलेल्या स्त्रिया सुद्धा आल्या. कारण व्यवस्थेने स्त्रियांना कुठे ठेवलं होतं माहिती ना? ते ढोल पशु नारी सब तारण अधिकारी तुम्ही ऐकलं असणार आहे सगळं. म्हणजे स्त्रियांची अवस्था कुठे होती? 50% समाजाचा घटक असलेला. ते सुद्धा ह्या हे जे खालचे स्तर आहे ना, याच्यामध्ये याच्या खाली आणखी त्याच्या खाली आणखी एका झटक्यात ते एकामध्ये येऊन गेले, एका लाईनीमध्ये येऊन गेले. स्त्रियांना सुद्धा आजही आम्हाला संविधान म्हणजे आमच्यासाठी वरदान कसं आहे हे समजलं नाही. आणि म्हणून या संविधानाला प्रत्येक स्त्रीपर्यंत, प्रत्येक पुरुषापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वर्षाचे 365 दिवस काम एवढ्यासाठीच करत आहे की ज्या दिवशी तुम्हाला ही संविधानिक व्यवस्था कळेल, त्याच्यातलं तुमचं स्थान कळेल, आणि याच्या उलट जी येऊ पाहणारी व्यवस्था आहे त्याच्यातलं तुमचं स्थान तुम्हाला कळेल. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने कोणती व्यवस्था आम्हाला हवी आहे याच्यासाठी तुम्ही लढणार आहात. खास करून या भारतातल्या 50% महिला, आणि ज्या आंदोलनाची धुरा महिलांनी हाती घेतली ते आंदोलन कधीही अपयशी झाल्याचं इतिहासात एकही पुरावा नाहीये. लक्षात, एकही पुरावा नाहीये इतिहासात की जे नेतृत्व महिलांनी केलं आणि ते फेल ठरलं. असं कधीच होत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी असं म्हटलं जातं. जोपर्यंत या जग उद्धारकर्तीला तिला संविधानाने नक्की कोणतं स्थान दिलंय हे लक्षात येणार नाही, तोपर्यंत ती रस्त्यावर उतरणार नाही. आणि तिला ते कळावं यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयत्नशील आहोत. भावांनो बहिणींनो, मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी व्यवस्था झालेली आहे, यांना ही गडबड लक्षात आलेली आहे, यांच्या अजूनही लक्षात आलेली दिसत नाही. आणि म्हणून आज आम्हाला सातत्याने, मी जे तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बोललो की अमेरिकेच्या संविधानाविषयी जनजागृती होताना ऐकलंय का? जपानचं ऐकलंय का? पण भारताचं ऐकावं लागतं. काय ऐकावं लागतंय? कारण आमची जी 85% जी जनता आहे, 85%, 2%, 3%, 4%, 5% बद्दल बोलत नाही मी, लक्षात घ्या. साळी कोळी माळी तेली गवळी मायनॉरिटीज सगळ्यांबद्दल बोलतोय, लक्षात. म्हणजे कोणी फक्त याला स्वतःच्या जातीपुरतं किंवा आमच्या पुरतच बोलतात की काय, अशा अँगलने बघू नये. लक्षात, 85% समाजाची ही अवस्था आहे. आणि ज्या 85% समाजाला खऱ्या अर्थाने जो या संविधानाचा लाभार्थी आहे तोच मात्र झोपलेला आहे आणि गोंडस नावाखाली त्याला या व्यवस्थेपासून दूर करण्याचं काम केलं जातं. आता जर काय संविधानिक व्यवस्था हटली आणि जर का त्या गोंडस नावाची जर का सत्ता तिथं आली, या 85% समाजाचा नक्की काय होणार आहे? ही अवस्था अशीच राहील का परत अशी होईल? हे सांगणं खूप महत्वाचं आहे. हे कळणं खूप महत्वाचं आहे की मग जी कोणती व्यवस्था येऊ पाहत आहे त्या व्यवस्थेत नक्की माझं स्थान काय असणार. आणि ते स्थान जर का तुम्हाला कळलं, आजचं स्थान कळलं, याचं कंपॅरिझन जर झालं तर काय वाटतं तुम्हाला? आम्हाला परत असं खाली 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 जायला जास्त आवडणार आहे का? आणि ते आता परवडणार आहे का? मुद्दा काय माहिती का साहेबांनो, आम्ही मुळातच चांगल्या प्रकारे चांगल्या घरामध्ये आईबापांच्या घरी जन्माला आलो. आम्ही हा संघर्ष बघितलाच नाही. आम्ही फक्त ऐकलाय, गाण्यांमधून ऐकलाय, गोष्टींमधून ऐकलाय, मोठ्यांकडून ऐकलाय, लेक्चरमधून ऐकलाय, परंतु आम्ही हे केलेलंच नाही. ज्या दिवशी आपण स्वतः फक्त, मॅडम मी एकच सांगत असतो की जर का ही दाहकता बघायची ना, फक्त 1 तास गड्यात गाडगा लावा आणि पाठीमागे सराटा करा आणि फक्त आपल्या एरियामध्ये एक चक्कर मारून या. फक्त एक चक्कर मारून काय फील मनामध्ये येतो, लोक कसं बघतात, काय बोलतात, आणि हे तुम्ही स्वयंप्रेरणेने केलंय. लक्षात घ्या, तुम्हाला भाग नाही पाडलेले, तरी तुम्हाला काय वाटतं, लोक तुमच्याकडे कसं बघतील, काय कशा पद्धतीने रिॲक्शन देतील, जरा तुम्ही बघा, अनुभव तुम्हाला. मग लक्षात येईल की जेव्हा बळजबरी आमच्या गळ्यामध्ये गाडगे लटकवले गेले, व्यवस्थेचे म्हणतो बरं का मी, तुम्ही परत पर्सनलाइज जाऊ नका. लक्षात घ्या, प्रत्येक समाजाचे आपले वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाच्या समाजाच्या गळ्यामध्ये काही ना काही असं गाडगा आणि पाठीमागे सराटा लटकलेला, कारण ते व्यवस्थेने टाकलेला आणि त्याला ते कळत पण नाही.
यासाठी सगळ्यांनी हा जर का फील घेतला तर लक्षात येईल की ही व्यवस्था आल्यानंतर आम्ही नक्की काय सहन करू, काय उपभोगू, काय आमच्या वाट्याला येणार आहे. म्हणून सामाजिक क्रांती ह्या ज्या संविधानाने घडवलेली आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. शिक्षणाचा अधिकार असेल मुठभर लोकांना, संपत्तीचा अधिकार असेल मुठभर लोकांना, सगळ्याच गोष्टींचा अधिकार जो काय तो मुठभर लोकांना होता. आणि या सगळ्या गोष्टींच्या साठी आमचे सगळे महापुरुष सातत्याने लढत. या संविधानाने लोकांची विचार करण्याची दिशा सुद्धा बदलून टाकली. लक्षात घ्या, दिशा सुद्धा. त्याचं उदाहरण तुमच्या पुण्यातलंच देईल मी. ज्या वेळेला पुण्यामध्ये मॅडम मुलींची शाळा ओपन झाली त्यावेळेचा प्रसंग सगळ्यांना आठवत असेल की सगळ्या असं शाळा भिडेवाड्यामध्ये उघडली जाते. आजूबाजूला सगळे असे नागरिक हार फुल तुरे वगैरे घेऊन उभे आहेत आणि मग तिथून मस्तपैकी डौलाने सावित्रीमाई, फातिमा बी आणि महात्मा फुले चाललेले आहेत. सनई चौघडे वगैरे वाजता आहेत आणि मग सगळेजण त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत आहेत. हा काय तो नजारा. बरोबर आहे ना? काय चुकीचं आहे? बरोबर आहे ना? अरे एवढं चांगलं काम करायला निघाल्या होत्या, मुलींना शिकवायला निघालेल्या होत्या आणि मग त्यांचं स्वागत तर व्हायलाच पाहिजे होतं ना. असंच झालं असेल ना? तुम्हाला जास्त माहिती काम, तुम्ही बघितलेलं आहात, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात. आम्ही आता कसं रायगड मधून आलेलो आहोत. बरोबर आहे ना? मुद्दा लक्षात. या संविधानाने काय केलंय हा जर का मुद्दा तुम्हाला कळला ना मग तुम्हाला या संविधानाची महती नक्की काय ते नक्की 100% या संविधानाने लोकांची विचार करण्याची दिशा बदलवली. दिशा. आपल्याला शेण दगड गोटे मारणारे हात दिसतात. मला मुद्दा काय सांगायचा आहे तो लक्षात घ्या. पण तो हात तिथपर्यंत का गेला की विचारधारा महत्वाची ते पहिल्यांदा समजा. त्यावेळेच्या जी कोणती व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्त्रियांनी शिकणं काय होतं? पाप. स्त्रियांचं कार्यक्षेत्र काय होतं? चूल आणि मूल. त्या क्षेत्राच्या बाहेर जर का ती जात असेल ते शिक्षण, जेव्हा की 85% समाजाला शिक्षणाचा म्हणजे पुरुषांना शिक्षणाचा अधिकार नाही आणि त्यांच्या गुलाम असलेल्या स्त्रिया त्या चक्क शिक्षण घेत आहेत. हे तर पाप नाहीये, हे काय आहे? महापाप आहे. महापाप. आणि हे महापाप होताना मी उघड्या डोळ्याने बघू. जर का माझ्या समोर हे पाप घडत आहे आणि जर का मी ते रोखत नसेल तर मी सुद्धा त्या पापाचा भागीदार नाही का? मग याच भावनेतून ते हात वरती आले. या भावनेतून ते हात वरती आले. पण आज तुमच्या त्याच हात मारणाऱ्या वंशज जे आहे आताचे त्यांच्याच त्या सगळ्या वंशांना तुम्ही त्यांच्या मुलींचा हात धरून त्या शाळेमध्ये नेताना तुम्हाला आज दिसतात का? आज तुम्ही सांगा बघू, मुलींना शिकवताय, अरे पाप करतायत. किती जण ऐकतील तुमच्यापैकी? किती जण ऐकतील? आज शाळा कॉलेज विद्यालयांमध्ये सर्वात जास्त संख्या कोणाची असते? मुलींची असते. मी अनेक ठिकाणी लेक्चर द्यायला जातो, बघतो मुलींची महिलांची संख्या सर्वात जास्त असते. म्हणजेच काय की आज जर का आपण म्हटलं की चूल आणि मूल एवढंच फक्त महिलांचं कार्यक्षेत्र आहे आणि त्याच्या पलीकडे जर शिक्षण आणि वेगवेगळी पदं या सगळ्या गोष्टींचा जर विचार करणं हे जर पाप असेल तर समोरची व्यक्ती आता आपल्याला वेड्यात काढेल का? काढणार का नाही काढणार? काढेल ना. म्हणजे हे जे तेव्हा पाप बनवणारी गोष्ट आज ती पाप राहिली का? हा, ती काय झाली आता? पुण्य झाली. म्हणजे पापातून पुण्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम लोकांच्या विचारांना कोणी केलं? या संविधानाच्या माध्यमातून केलं. या संविधानाने केलं. मुद्दा येतोय का लक्षात? ही सामाजिक क्रांती आहे. मुद्दा लक्षात घ्या. त्यावेळेला ज्या पद्धतीने राजा आणि सगळं काही राजा बोलेल तो कायदा असायचा. राजा बोलेल तो कायदा असायचा. हा राजा असायचा आणि तो जे काही बोलेल तो हा कायदा असायचा. हा, परंतु जसे संविधान लागू झालं ही सगळी व्यवस्था अशी उलटी झाली आणि आता हा राजा या कायद्याच्या चौकटीमध्ये आला. म्हणजे आता राजा बोलेल तो कायदा नसेल तर आता ह्या कायद्यामध्ये जे काही असेल त्याच चौकटीमध्ये राजाला वागणं बंधनकारक झालं. आणि जर का ते तसं वागत नसेल तर अगोदरची जी म्हण होती राजाने मारला आणि पावसाने झोडपलं दादना फिर्या, आज तसं नाही साहेबांनो. पावसाने जरी झोडपलं तर पंचनामे होतात. पंचनामे होतात. आणि राजाने जरी मारलं तर अनुच्छेद 32चा खंड 2 आहेच सर्वोच्च न्यायालय. अनेक केसेस आहेत की जे सरकार विरुद्ध लढले जातात. सरकार विरुद्ध. मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्या म्हणी हे सगळे विचार हे सगळं बदलून टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या संविधानाने केलं. मग या संविधानाने आम्हाला नक्की काय दिलं? मी सामाजिक क्रांतीबद्दल बोलतोय. लक्षात. सामाजिक क्रांतीबद्दल बोलतोय की ज्याची सुरुवात महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी केली. या समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 गोष्टींचा पाया रोवून
मग ह्या 4 गोष्टी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा समाज कधीही सुखी, प्रतिष्ठापूर्वक आणि सन्मानजनक जीवन जगू शकणार नाही, ही भूमिका होती. आणि म्हणूनच या संविधानाची निर्मिती करत असताना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या संविधानाची निर्मिती केली, खूप सूत्रबद्ध पद्धतीने. भाग 1 अनुच्छेद 1 ते 4 देशाचं नाव ठरवलं इंडिया, दॅट इज भारत. अनेकांचं म्हणणं होतं उघड उघड धर्माच्या आधारावरती या देशाची फाळणी झालेली आहे. जर मुसलमानांचा पाकिस्तान असू शकतो मग भारतामध्ये हिंदूंचा हिंदुस्थान का नसावा? प्रश्न आहेत, ऐकलेत का? का नसावा अशा पद्धतीचे प्रश्न होते. परंतु त्यावेळेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील अनेक असे पुरोगामी विचारांची लोक होती का ज्यांनी असा युक्तिवाद केला होता की पुन्हा आम्हाला या देशाचे तुकडे करायचे नाहीये, पुन्हा या देशाला आम्हाला विभाजित करायचं नाहीये. जर का इथून मुसलमान जरी गेलेले असले तरी 100% सगळे मुसलमान गेलेले नाहीयेत. आणि या देशाला स्वतंत्र करण्यामागे पुन्हा एका विशिष्ट जाती धर्माचा हस्तक्षेप नाहीये, तो सगळ्यांचा समावेश आहे. आणि इथं फक्त एकच जात धर्म राहत नाही तर अनेक 7 ते 8 प्रकारचे धर्माची लोक इथं राहतात. जर का आम्ही विशिष्ट एका जातीचा किंवा धर्माचा हा देश बनवला तर इतरांना हा देश कधीच आपला वाटणार नाही, इतरांना कधीच हा देश आमचा वाटणार नाही. आणि ज्यांच्या नावावरून केला त्यांना ही आपल्या बापाची जहागीर वाटेल. आणि मग ते सातत्याने या सगळ्या इतर समाजाच्या, इतर धर्माच्या लोकांना सातत्याने सापत्नपणाची किंवा दुय्यम महत्वाची भूमिका देतील. आणि यातून या देशाचे पुन्हा तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इंडिया दॅट इज भारत, म्हणून इंडिया दॅट इज भारत. भाग 2 मध्ये एकदा भारताचं नाव नक्की झालं, कार्यक्षेत्र नक्की झालं, मग इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती नक्की कोण नागरिक असेल, कुणाला आपण भारतीय म्हणणार आहोत, या पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनुच्छेद 5 ते 11च्या दरम्यान मध्ये नागरिकत्वाची भूमिका स्पष्ट केली की कोण नागरिक असेल. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. परंतु आता या सगळ्या 2 भागाला लागून जर का मी हा देशाचा नागरिक असेल तर या नागरिक असण्याचा मला नक्की काय फायदा होईल, माझा समाजामध्ये नक्की काय स्थान असेल, जे तथागतांपासून अगदी गाडगे बाबांपर्यंत या सगळ्यांनी जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षातून मला नक्की कोणते अधिकार मिळतील याची पुरेपूर माहिती संविधानाच्या भाग 3 मध्ये टाकली. काय सांगितलं भाग 3 मध्ये दिलं? मूलभूत अधिकार. तुम्ही आजचा विषय टाकलाय ना, संविधानिक अधिकार, मूलभूत अधिकार, खूप महत्वाचा विषय होता मूलभूत अधिकार. परंतु हे मूलभूत अधिकार देत असताना पहिल्यांदा अनुच्छेद 12 टाकला. अनुच्छेद 12 मध्ये स्पष्ट केलं की हे अधिकार नक्की कोण देणार, नक्की कोणाची जबाबदारी असेल. आपण लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. लोक कल्याणकारी राज्य म्हणजे लोकांचं कल्याण करणारं राज्य. मग अशा वेळेला ही लोक कल्याणकारी राज्य निर्मितीची संकल्पना जी आहे ही जबाबदारी कोणाची आहे, कोण याच्यासाठी झटणार आहे, याची संकल्पना पहिल्यांदा स्पष्ट केली. राज्य याची जबाबदारी असेल की ते या सगळ्या आपल्या देशाच्या नागरिकांना मूलभूत अधिकार देतील. मग राज्य कोण असेल तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक प्राधिकरण असतील आणि अन्य प्राधिकरण की ज्याची व्याख्या सर्वोच्च न्यायालय ठरवेल की हे राज्यामध्ये काउंट केलं जातं की नाही जातं. म्हणजे एकंदरीत सगळी जी व्यवस्था आहे राजकीय, शासकीय वगैरे ती सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तुम्हाला हे सगळे मूलभूत अधिकार द्यायला पाहिजे. त्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, उपकार नाहीत. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. प्रास्ताविक करताना सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं, हात जोडत आपण त्याच्या मागे पुढे फिरतो. ते त्यांचं म्हणजे उपकार नाहीत आमच्यावरती, काय आहे त्यांची ती जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी कुणी टाकलेली आहे? ही जबाबदारी टाकलेली आहे या संविधानाच्या अनुच्छेद 12च्या नुसार याच संविधानाने, म्हणजे जो देशाचा मूलभूत कायदा आहे लक्षात घ्या, या देशाच्या कायद्याने ती जबाबदारी त्यांना सोपवली. अनुच्छेद 13 टाकला आणि काय सांगितलं की आता हे जे काही मूलभूत अधिकार तुम्हाला दिले जाणार आहेत या मूलभूत अधिकारांना कमीपणा आणणारा किंवा त्यांना डावलणारा, हिरावून घेणारा अशी कुठलीही योजना, कुठलाही कायदा, कुठलीही घटना दुरुस्ती या देशामध्ये केली जाणार नाही. आणि जर ती तशी केली तर ती अनुच्छेद 13 नुसार शून्य घोषित केली जाईल. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारांना कुठल्याही प्रकारे धक्का लावला जाणार नाही, त्यांना कमीपणा आणता येणार नाही किंवा त्यांना तसूभरी तुमच्यापासून दूर करता येणार नाही. कारण काय तर तो तुमचा जन्मतः मूलतः अधिकार आहे. आणि मग कोणते अधिकार दिले? सुरुवातीला 7 दिले, आता ते 6 आहेत. पहिलाच काय अधिकार दिला की ज्याचीच पायाभरणी मुळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी केली होती तो होता समानतेचा अधिकार. समानतेचा अनुच्छेद 14
ते 18च्या दरम्यान समानतेचा अधिकार देईल. काय म्हणतोय समानतेचा अधिकार? मुद्दा लक्षात. तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, तुमची 2 मुलं लहान आहेत आता सध्या. तुम्ही एक मोठी कॅडबरी आणली, एकच आणली, तिचा एक मोठा तुकडा केला, एक छोटा तुकडा केला आणि दोघांना दिला. काय होईल? काय होईल? ते दोघं जण काय म्हणतील? काय होईल? हा, आणि तोच जर का मोठेपणी जमिनीचा तुकडा असेल तर कॅडबरीच्या तुकड्याच्या ऐवजी जमिनीचा तुकडा असेल तर 2 सख्या भावांबद्दल बोलतोय मी, लक्षात. आपली भेट कुठे? आपली भेट कुठे? हा, बघतो कसा अर्थ घेतोय माझ्यापेक्षा. बरोबर ना? म्हणजे समानता कोणाला नको आहे मला विचारायचंय तुम्हाला. समानता कोणाला नको आहे? 2 सख्या भावांना सुद्धा आपल्या जन्मदात्या आई बापांकडून सुद्धा असमानता अपेक्षित नाहीये. मी काय सांगतोय? आपल्या स्वतःच्या आई बापांकडून सुद्धा असमानता अपेक्षित नाहीये. तिथं सुद्धा ते समानतेची अपेक्षा करतात. परंतु ही समानता हे संविधान लागू होण्या अगोदर आमच्या हे जे बोललो ना मी 85% समाजाला मिळत नव्हती. व्यक्ती कोणत्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे, कोणत्या धर्मात जन्माला आलेला आहे, यावरनं त्याला शासकीय लाभ कसा द्यायचा किंवा त्याने जर एखादा गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा काय द्यायची हे कशावरनं ठरत होतं? ती व्यक्ती कोणत्या जातीत जन्माला आलेली आहे त्याच्यावरनं ठरत होतं. परंतु जसंही समानतेचा अधिकार सांगणारा अनुच्छेद 14 लागू झाला, कायद्यासमोर सगळे समान, कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण. आता मला सांगा, बसचं हाफ तिकीट घेताना तुम्हाला जात विचारली जाते का? लाडकी बहीण लावताना जात विचारली जाते का? हे तुमच्या ओळखीचे उदाहरण सांगितले, बाकी खूप आहे सांगायचं, खूप आहे सांगायचं. म्हणजे सगळे एका समान पातळीवर आले, सगळे एका समान पातळीवर आले. अनुच्छेद 15च्या माध्यमातून धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही असं म्हटलं गेलं. काय वाटतं तुम्हाला? हे त्या 3 वर्षामध्ये सुचलं असेल का असं? धर्म लिहा, जात लिहा, वंश लिहा, जन्मस्थान लिहा, लिंग लिहा, असं त्या 3 वर्षामध्ये सुचलं असेल का? मी 3 वर्ष काय बोललो लक्षात येतं तुम्हाला? 17-18 मध्ये वाद नको आपल्याला म्हणून तिथं सुचलं असेल का? म्हणजे कुठेतरी हजारो वर्षांपासून आमच्या इथे धर्मावर आधारित भेद होत असेल, जातीवर आधारित भेद होत असेल, असं म्हणू का? असं म्हणू का? तो मुरला आहे, आजही मुरला आहे, आजही आहे. हा, जात झाला, धर्म झाला, लिंगावरनं भेद होतच नव्हता आमच्याकडे. असं काय आहे? असं काय? आजही लक्षात घ्या, मी जिथे कुठे जातो तिथं प्रत्येक ठिकाणी स्टेजवर बघतो, सगळा स्टेज पुरुषांनी सजलेला असतो. कुठलाही कार्यक्रम सगळा स्टेज कशाने सजलेला असतो? पुरुषांनी. मी पहिलीच ऍड सगळ्यांना सांगितली, मी येणार कार्यक्रमाला, येणार, माझी एकच आहे, 50% महिला तिथं असल्या पाहिजे. बघा 50% आहेत का? मुद्दा येतो ना लक्षात? पहिलीच अट असते की 50% महिलांनी स्टेज सजला पाहिजे. मग तुम्ही 4 ठेवा, 10 ठेवा, 50 ठेवा, माझं काही म्हणणं नाही, पण 50% महिला असल्या पाहिजे. काय सांगायची वेळ येते हे सगळं? काय सांगावं लागत असेल असं सगळं? म्हणजे मुद्दा येतो का लक्षात? किंवा त्या अनुच्छेद 15 मध्ये लिंग हा शब्द काय टाकावा लागला असेल? म्हणजे लिंगावरनं आमच्या इथं सरळ भेद होतोय, तो भेद मिटावा. तो काही 1-2 दिवसाचा नाहीये, त्या 3 वर्षात लक्षात आलेला नाहीये, तर तो हजारो वर्षांपासूनचा आहे. आणि म्हणून आम्हाला ते शब्द टाकावे लागतात. मी जे तुम्हाला सांगतोय ना, कधीच अकॅडमिक प्रोसेस नसते संविधान बनवणं म्हणजे, तर ती अशा पद्धतीने हजारो वर्षांचा इतिहास, संघर्ष, त्यातून आलेले अनुभव, त्याचा परिपाक असतो की परत आता असा भेद पुढे होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन लाभेल असा भेद परत होणार नाही की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना छेद दिला जाईल. जन्मस्थान असेल, या सगळ्या गोष्टींवर भेदभाव होत होते आणि म्हणून सगळ्या गोष्टी आल्या. महिलांसाठी लक्षात घ्या, अनुच्छेद 15 बद्दल बोलतोय मी. हे संविधान सगळ्यात मोठा जर का लाभार्थी या संविधानाचा जर कोणी असेल, कोण आहे माहिती तुम्हाला? कोण आहे माहितीये? महिला, सर्व जातीच्या. बरं का, असं समजू नका की सवर्णाच्या महिला याच्यातून काय म्हणजे सुटलेल्या आहेत की काय, असं नाहीये. सगळ्यात जास्त जर या संविधानाचा लाभार्थी कोणी असेल तर या समाजाचा 50% वर्ग असलेला महिला वर्ग आहे. लक्षात घ्या, महिला वर्ग. मी तर नेहमी असं म्हणतो की हे संविधान महिलांसाठी वरदान आहे. हे संविधान महिलांसाठी वरदान आहे. हे म्हणण्यामागचं कारण लक्षात, या संविधानामध्ये ज्या पद्धतीची व्यवस्था आहे ती इतर समाजातल्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये नाही.
तुम्ही कुठलाही धर्म घ्या, कोणता प्रधान आहे, स्त्री प्रधान आहे का पुरुष प्रधान आहे, कुठली व्यवस्था आहे, कुणाला महत्वाचं स्थान आहे? अहो कुटुंब बघा, भले चेष्टा मस्करी थट्टामध्ये आपण म्हणत असेल बायकोचा गुलाम आहे, बायकोचा ऐकतो, तिच्या समोर त्याचं काही चालत नाही, तिथं भले भरपूर बडबड करत असेल पण घरी जाऊन बघा काय असतंय ते, किंबहुना अनेक बरंच काही. अरे त्याला कशाला विचारताय, त्याच्या बायकोला सांगा. तिने हो म्हटलं ना, हा आपला डोळे बंद करून सगळं ऍक्सेप्ट करून असं जरी म्हणत असलं तरीही महिलांना वस्तुस्थिती माहिती आहे की घरातले निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचं स्थान काय असतं, काय असतं. म्हणजे सगळ्या व्यवस्थांमध्ये महिलांना नेहमी 2 नंबरचं स्थान दिलं, परंतु एकमेव असं हे संविधान आहे का जिथे महिलांना प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. प्रथम स्थान देण्यात. न जाणता टाळ्या नका वाजवू, टाळ्यांसाठी आलेलं नाहीये मी, असं काय म्हणतो ते पहिल्यांदा जाणून घ्या. टाळ्याच्या ओघामध्ये वक्ता खरं बोलण्यापेक्षा बरं बोलण्याकडे बोलतो, कारण बरं बोललं की टाळ्या मिळतात. तुम्हाला आवडतं ते बोललं की टाळ्या मिळतात. मी टाळ्यांसाठी इथला एवढा 8 तासांचा प्रवास करून आलेलो नाही. लक्षात, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते पहिल्यांदा मुद्दा लक्षात. संविधानाचा अनुच्छेद 15 चा खंड 3 ज्याने या महिलांना वरचं स्थान देऊन टाकले. वरचं स्थान काय म्हटलंय अनुच्छेद 15 च्या खंड 3 मध्ये की महिलांसाठी आणि बालकांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनास कुठलाही प्रतिबंध होणार नाही. आणि मग याचा अर्थ काय झाला की महिलांसाठी तुम्ही आता लिंगावरनं भेदभाव करू शकता. महिलांच्या बाबतीत सकारात्मक गोष्टींसाठी करता, म्हणजे तुम्ही त्यांना वेगळ्या योजना देऊ शकतात, त्यांच्यासाठी वेगळे कायदे बनवू शकतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करू शकतात, योजना आणू शकतात आणि तिथे पुरुष मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतील, ते कुठेही विरोध करणार नाही. का तर हजारो वर्षांपासून जे म्हणजे आपण त्यांच्यावरती त्यांच्या हक्काने अधिकार डावलले, त्यांना चूल आणि मूलमध्ये गुंतून टाकलं, त्याचं कुठेतरी भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून या अनुच्छेद 15 चा खंड 3 आहे. आणि म्हणूनच मी बऱ्याच ठिकाणी असं म्हणतो की अरे लाडक्या बहिणींनो, भाऊ बोलण्या अगोदर पहिल्यांदा उपकार त्या बापाचे माना ज्याने अनुच्छेद 15 चा खंड 3 त्याच्यामध्ये टाकला, ज्याच्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणी होण्याचं सौभाग्य मिळालं आणि आम्ही तुम्हाला भाऊ होण्याचं. मुद्दा येतोय का लक्षात? जर का अनुच्छेद 15 चा खंड 3 नसता तर कोणत्या आधारावर तुम्ही लाडकी बहीण ठरला असता, कोणत्या आधारावर तुम्हाला पदचं 50% भाडं मिळालं, कोणत्या आधारावर महिला आयोग स्थापन झाला असता, कोणत्या अधिकारावरती तुम्हाला घरगुती हिंसाचारापासून बचाव कायदा 2005 तयार करण्यात आला असता. हे सगळे जे कायदे आहेत, ह्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या काही आपोआप कुणाच्या सुपीक डोक्यातून आलेल्या नाहीयेत. त्याची तरतूद आमच्या त्या वैचारिक बापाने पहिल्यांदा याच्यात करून ठेवली, तेव्हा कुठे तुम्हाला त्या आता लागू होतात. किंबहुना त्या लागू व्हायला 75 वर्ष लागली. आनंदी होण्याची गरज नाहीये, खेद आहे खेद. 75 वर्ष लागली की जेव्हा कुठं तुम्हाला या सगळ्या अनुच्छेदांच्या माध्यमातून जे काही हक्काने अधिकार आमच्या त्या वैचारिक बापाने देऊन ठेवले होते त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये कुठेतरी सुरुवात झाली. परंतु हे कधी झालं? ज्या वेळेला महिलांची ताकद लक्षात आली, महिला काय करू शकतात हे लक्षात आलं, तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. आणि असे असंख्य हक्क आणि अधिकार आहेत की जे निर्विकार स्वरूपामध्ये या संविधानामध्ये पडून आहेत, त्याला अजून आकार यायचा बाकी आहे. का आकार यायला बाकी आहे? आम्हाला माहितच नाही की आमचे अधिकार काय, आणि माहितच नसेल तर मग तुम्ही मागणं तरी काय? बाबासाहेबांची मला पुन्हा आठवण होते, ते असं म्हटले होते की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या. तू बाबा रे गुलाम आहे, तेव्हा कुठे तो काय करणार आहे? त्याशिवाय तो काय, तो थंडच आहे. तो काय बंड करतो का? तो थंड बसलेला आहे, कारण त्याला माहितच नाही मी गुलाम आहे. तीच अवस्था आमच्या सगळ्यांची झालेली आहे. आम्हाला हेच माहिती नाहीये की आम्ही व्यवस्थेचे गुलाम कधी झालेलो आहोत, जेव्हा की व्यवस्था आमच्यासाठी आहे परंतु आम्ही ती कधी जाणून घेतली नाही. म्हणजे 75 मध्ये सुद्धा आम्हाला संविधान नक्की काय आहे हे सांगण्याची गरज पडते, हे कळून घेण्याची गरज पडते. मुद्दा लक्षात घ्या. या संविधानाच्या माध्यमातून जवळजवळ 40 मिनिटं झालेली आहेत. किती वेळ घेऊ? 5 मिनिटं घेऊ का 10 मिनिटं घेऊ? कारण तुमची पहिलेच वाट बघून बघून खूप तुमची नक्की ना. पहिले त्या ताईंची परवानगी घेऊ दे. मुद्दा लक्षात. हे संविधान ज्यांच्यासाठी बनवलेलं आहे त्यांनी हे संविधान समजून घेणं गरजेचं आहे. इंग्रजीतून गेले, आता इंग्रजीतून गेले, भारत स्वतंत्र झालेला आहे, देशाचं संविधान बनत आहे. अशा वेळेला देशातील प्रत्येक नागरिक, जो काही नागरिक असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेला आहे. राज्यकर्ते आहेत, शेतकरी आहेत, महिला वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, विद्यार्थी आहे. या सगळ्यांचा दृष्टिकोन स्वातंत्र्याकडे बघण्याचा सेम असेल का?
आता इंग्रजांच्या खुर्च्या ज्या झालेल्या आहेत रिकाम्या त्या आता आम्हाला मिळणार आहे. ही भूमिका भले राज्यकर्त्यांची असूही शकेल, परंतु तीच महिलांची होती का? तीच कामगारांची होती का? तीच उपेक्षित समाजाची होती का? म्हणजे प्रत्येकाला या संविधानाकडनं किंवा ह्या स्वातंत्र्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, अपेक्षा वेगवेगळ्या होत्या. आणि म्हणूनच बाबासाहेब जे प्रश्न विचारत होते, मी जे तुम्हाला बोललोय लक्षात घ्या, माझ्या प्रत्येक बोलण्याची जी काही कडी पुढे जोडली जाते लक्षात घ्या, तुमच्या इथे लक्षात येत असेल की स्वातंत्र्य नक्की कुणाचं आणि कुणापासून, हा जो प्रश्न होता ना हा खूप महत्वाचा. जर का इंग्रज गेले आणि आमच्या इथं असलेली सरंजामशाही तशीच प्रस्थापित राहिली, पुरोहितशाही तशीच राहिली, वर्ण व्यवस्थेत आम्ही नेहमी शूद्रच राहिलो, तर या स्वातंत्र्यापासून आम्हाला काय मिळालं? काय मिळणार होतं का? काही मिळणार नव्हतं. आणि म्हणून या सगळ्या समाज घटकांना न्याय देण्याची खूप मोठी जबाबदारी ही संविधान सभेवर होती. आणि ती संविधान सभा हे सगळं करण्यास सक्षम याच्यासाठी होती कारण तिथे या सगळ्या समाज व्यवस्थेचा गाढा अभ्यास असणाऱ्या सगळ्या बापांचा बाप उपस्थित होता. आणि म्हणून ही सगळी अपेक्षा आम्ही 100% पूर्ण करू शकतो याची खात्री त्या संविधान सभेला होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं काळजी नसावी, सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. आणि म्हणूनच जेव्हा डिवायडेशन झालं, बाबासाहेब तांत्रिक दृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले, त्यावेळेला अगदी नाईलाजाने खुद्द अध्यक्षांना सुद्धा मुंबईच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं लागलं, नको, जी पुण्याची जागा रिकामी झाली आहे ना, बाबासाहेब हवेत, त्यांना पाठवा तिथं. माहिती नाही इतिहास हा की नाही माहित? माहिती आहे. मजबूर झाले, मजबूर. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय की दारे खिडक्या आम्ही बंद करून टाकू, एकीकडे काय सांगत होते तुम्ही सुरुवातीला, दारे खिडक्या बंद करून टाकू, आणि दुसरीकडे नंतर काय केलं, पायघड्या अंथरवल्या. हे करतो तो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बाबांनो, भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या की तिथे असा एक बापांचा पाप बसलेला होता की जो या समाज घटकातील प्रत्येक नागरिकाला, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकत होता, कारण त्याने स्वतः ते सगळं अनुभवलेलं होतं. जन्मच मुळात गाव कुसा बाहेर झालेला होता, सगळं अनुभवलेलं होतं. अनुच्छेद 16 संधीची समानता. संधीची समानता म्हणजे संविधान लागू होण्या अगोदर जर का मला एखाद्याला एखादी संधी द्यायची आहे तर मला त्याच्या गुणवत्तेशी काही घेणं देणं नव्हतं. मला महत्वाचं काय वाटत होतं, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे. आणि त्या अनुषंगाने इथे संधीची उपलब्धता दिली जात होती. हा म्हणजे असं दाखवलं जात होतं की जणू काही गुणवत्ता एखाद्या विशिष्ट जातीची किंवा धर्माची मक्तेदारी आहे, अशा पद्धतीचे चित्र होतं. अरे गुणवत्ता ही काय कुठल्या जातीची किंवा धर्माची मक्तेदारी असते का? मक्तेदारी असते का? त्या गुणवत्तेला संधीची गरज असते. अरे तुम्ही आमच्या एका गुणवंताला संधी दिली, फक्त एका गुणवंताला संधी दिली, तो ह्या देशाचा भारत भाग्य विधाता झाला, ह्या देशाचा संविधान निर्माता झाला. एका गावकुसाबाहेर राहणाऱ्या आमच्या एका बांधवाला फक्त तुम्ही संधी दिली. म्हणजे याचा अर्थ गुणवत्ता ही काही कुणाची मक्तेदारी नव्हती, परंतु ती जाती धर्मामध्ये अडकवल्यामुळेच आमचे अनेक पिढ्या, आमचे अनेक गुणवंत हे गावकुसाबाहेरच पुसले. आणि म्हणूनच अनुच्छेद 16 मध्ये असं म्हटलं गेलं, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती कुठलाही भेदभाव कोणासोबतही होणार नाही. आणि नंतर असं केलं, अनुच्छेद 16चा खंड 4 केला की ज्याच्यामध्ये अनुच्छेद खंड 3 आहे, 4 आहे की ज्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद केली. आरक्षण म्हणजे काय, राखीव जागा आहे का, उपकार आहे का कोणाचे, किमान प्रतिनिधित्वाची संधी आहे. म्हणजे या माध्यमातून आमच्या अनेक गुणवंतांना, म्हणजे आरक्षण ही काही राखीव जागा नाहीये, तर आरक्षणाच्या माध्यमातून उलट तुम्ही जातीच्या आधारावरती ज्या ज्या गुणवंतांना डावललं होतं, नाकारलेलं होतं, त्या सगळ्यांना समोर येण्याची संधी त्या आरक्षणाच्या माध्यमातून मिळाली. आणि आज भारत जो 75 वर्षामध्ये जो काही प्रगतीच्या मार्गावर आहे ना, तो केवळ माझं असं निरीक्षण आहे तर ते केवळ आरक्षणाच्या माध्यमातून जे गुणवंत डावलले गेलेले होते त्या गुणवंतांना व्यवस्थेमध्ये आणलं गेलं, प्रवाहामध्ये आणलं गेलं, आणि त्याचाच परिपाक आज भारत महासत्तेचे स्वप्न बघू लागलेला आहे. हे त्याचा परिपाक आहे. लक्षात घ्या, पर्सनलाइज कोणी घेऊ नये, मी काय सांगतो ते सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, शोषणाविरुद्धचा अधिकार मिळाला, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, आणि सगळ्यात महत्वाचा अधिकार मिळाला तो दाद मागण्याचा अधिकार. सगळ्यात महत्वाचा. राजाच्या काळामध्ये काय म्हटलं जात होतं, दाद ना फिर्याद, पण आज तसं आहे का, नाही. अनुच्छेद 32 खुद्द बाबासाहेब असं म्हणायचे का हा अनुच्छेद 32 हा या संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे.
का असं म्हणायचे तर तुमच्या मूलभूत अधिकारांवरती, तुमच्या या सगळ्या गोष्टींवरती जर कोणी वाकडी नजर टाकली, कोणी जर का कानाडोळा केला, कोणी जर का हिरो घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला अनुच्छेद 32च्या खंड 2 नुसार थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याचा अधिकार मिळतो. आणि जर का दाद मागण्याचा अधिकारच काढून टाकला तर तुमच्या ह्या सगळ्या मूलभूत अधिकारांना काही किंमत उरते का? दिले खूप अधिकार दिलेले आहेत, पण त्याच्या उल्लंघनावरती कुणाकडे दाद मागण्याचीच काही सोय ठेवली नाही. काय अर्थ होतो या सगळ्या गोष्टींना? काही अर्थ उरत नाही. भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या. मला माहिती वेळ जास्त झालेला आहे, तुम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे, परंतु काही गोष्टीची मर्यादा पाळणे. मलाही परत आणखी 5 तास रिटर्न जाणे प्रवास करू. जाता जाता फक्त तुम्हाला 2 मुद्दे सांगायला नाही थांबले. सगळ्यात महत्वाचं का जाणून घ्यायचंय सगळं? का जाणून घ्यायचंय सर? काय वाटतं तुम्हाला? का जाणून घ्यायचंय? पहिली गोष्ट तर या संविधानाच्या माध्यमातून जी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती घडलेली आहे, ती क्रांती काय एका दिवसात घडलेली नाहीये, एकाएकी घडलेली नाहीये. 2500 वर्षांचा संघर्ष आहे. 2500 वर्षांचा संघर्ष. तो संघर्ष आम्हाला अवघ्या 50 वर्षात संपुष्टात आणायचा आहे. पुन्हा एकदा त्या संघर्षाला सज्ज व्हायचंय. पुन्हा एकदा आम्ही जो 2500 वर्षाचा संघर्ष केला त्याच्यासाठी परत आणखी जमीन तयार करायची. आणि जर का त्याच्यासाठी जमीन तयार करायची नसेल तर आम्हाला संविधान समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी संविधान समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा 2500 वर्षाचा संघर्ष हा माझ्यासाठी झालेला आहे. मला सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायला मिळावं म्हणून माझ्या महापुरुषांनी केलेला आहे. म्हणजे हे संविधान माझ्यासाठी बनवलेलं आहे. त्याची अभिरक्षा करण्याची जबाबदारी कुणाची आहे? कुणाची आहे? आपली आहे का माझी आहे? माझी आहे. आपली म्हटलं की झालं सार्वजनिक. हा, मग तो बघेल, तो पण बघेल, तो बघेल, मला काय करायचं? माझी आहे. दुसरी गोष्ट, या संविधानाच्या माध्यमातून असंख्य हक्क आणि अधिकार आम्हाला देण्यात आलेले आहे. या संविधानामध्ये काय माहिती का तुम्हाला? बरेच जण म्हणतात काय हे संविधान? कायद्याचं पुस्तक. फार छान छान शब्द वापरतो आपण. अगदी काही तर बरेच, म्हणजे देशाचा कायदा, बापाचा कायदा, आणखीन काय म्हणतो आपण? काय म्हणतो? बरेच विरोधवले आहे, सगळं काही म्हणतो. परंतु कायदा हा शब्द कायम ठेवतो. कायदा आणि कायदा एकदा आपण म्हणायला लागलो की मग कायद्याचा आणि सर्वसामान्य म्हणून माझा काय संबंध आहे? कायदा म्हटल्यानंतर कोण आलं? प्रशासन आलं, वकील आले, जज आले. जेव्हा काही प्रसंग उद्भवेल तेव्हा मी बघेल काय करायचं ते. माझं कायद्याचा काय संबंध? म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये आपण या संविधानाला अडकवून ठेवलं आणि म्हणून आजपर्यंत ते आमच्यापर्यंत पाहिजे त्या पद्धतीमध्ये पोहोचलं नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण हा फक्त कायदा आहे का? मला कोणी सांगावं कोणते कायदे याच्यामध्ये? ॲट्रॉसिटी ऍक्ट याच्यामध्ये आहे का? अन्न सुरक्षा कायदा आहे का? महिलांचा घरगुती हिंसाचारापासून बचाव कायदा आहे का? अंधश्रद्धेचा कायदा आहे का? कोणता कायदा मला सांगा याच्यामध्ये? कोणता कायदा कोणत्या पानावर आहे मला सांगा तुम्ही याच्यामध्ये? आहे का कायदा? काय आहे? आहे का त्यात ते कायदे आहेत का? हे कायद्यांची जंत्री असलेलं पुस्तक नाही, लक्षात. हा देशाचा मूलभूत कायदा आहे. मूलभूत कायदा म्हणजे याच्यामध्ये आमच्या महापुरुषांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी संसद बसली आहे, राज्यांची विधानमंडळ बसलेली आहे, प्राधिकरण बसलेली आहेत. ते योजना करतील, कायदे बनवतील आणि त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतील. म्हणजे अनुच्छेद 17 उदाहरण देण्यासाठी सोपं पडतं, सगळ्यांना माहिती असतं म्हणून मी सांगतो. काय सांगितलं? अनटचेबिलिटी आता मानली जाणार नाही, अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे, कायद्याने गुन्हा मानण्यात आलेला आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर या अपेक्षेची पूर्तता करण्याच्या संदर्भामध्ये 55 मध्ये कायदा बनला, अपूर्ण वाटला. 73 मध्ये मॉडेल केलं, परत आणखी त्याला रिशफल केलं तरी अपूर्ण वाटला, म्हणून 89 मध्ये परत आणखी त्याच्यावरती अभ्यास केला आणि कायदा आणला, ज्याला आज आपण ॲट्रॉसिटी नावाने ओळखला जातो. म्हणजेच काय, ॲट्रॉसिटी ऍक्ट त्याच्यामध्ये नाहीये, परंतु तो बनवला जावा, त्याच्यामधून काय काय फलश्रुती निघावी याची अपेक्षा मात्र याच्यामध्ये. अशाच प्रकारच्या असंख्य अपेक्षा या संविधानाच्या माध्यमात आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला असंख्य हक्क आणि अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु हे सगळे असंख्य हक्क आणि अधिकार कायमस्वरूपी निराकार स्वरूपात पडून आहेत. कारण ज्यांच्यासाठी आहेत, ज्यांना ते द्यायचे आहेत तेच अनभिज्ञ आहेत. आता ते जर मागत नसतील तर आम्हाला काय पडली? मुद्दा येतोय लक्षात? आम्ही केव्हा कामाला लागू? जेव्हा तुम्ही मागायला सुरुवात करा, जेव्हा तुम्ही सांगाल की हा आमचा राईट आहे, आमचा हा फंडामेंटल राईट आहे, संविधानाने दिलेला आहे आणि तुम्ही देत नाहीये, तेव्हा आम्ही काम करतो. आणि तेव्हा कामाला लागावं ही सुद्धा ड्युटी ह्या अनुच्छेद 12 ने आमच्यावर सोपवली आहे. मला काय सांगायचा मुद्दा येतोय लक्षात? म्हणजे सगळ्यात अगोदर आमचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे आम्हाला कळावेत, याच्यासाठी हे संविधान जाणून घेणार. बर, या संविधान रूपी जी काही क्रांती घडली होती, ही क्रांती जर का आपल्याला यशस्वी करायची असेल
तर काय करावं लागेल? महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या मंत्रानुसार आपल्याला काम करावं लागेल. काय बाबासाहेबांनी दिलेला मंत्र? काय? सगळ्यांचा पाठ आहे. सगळ्यांचा. बऱ्याच ठिकाणी मी फक्त एक शब्द बोलला की पाठीमागचं सगळं लगेच रिपिटेशन. शिका म्हटलं की पुढे लगेच. काय अर्थ घेतला मी याचा? शिका. शिका म्हणजे काय? स्वाक्षरी आली पाहिजे. शिका म्हटलंय ना. आता परवाच आम्ही नवसाक्षरांची म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिकांच्या परीक्षा घेतल्या. नव भारत साक्षरता अभियान म्हणून, माहिती असेल कदाचित तुम्हाला. सही आली पाहिजे असा त्याचा अर्थ होता. शिका म्हणजे शिका. बाबासाहेबांनी जी संविधानाच्या माध्यमातून जी धम्मक्रांती केली होती असं मी त्याला म्हणतो, त्या क्रांतीला जर यशस्वी करायचं असेल तर पहिल्यांदा ती क्रांती नक्की काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. शिका. त्याच्यानंतर अशा जाणलेल्या लोकांचं संघटन करा. संघटन, कारण लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय ते महत्वाचं नाही, तुमच्या डोक्यामागे किती डोके आहेत त्याला जास्त किंमत असते. लक्षात ठेवा. एकटा दुकट्याचं कोणी ऐकत नसतं. म्हणून संघटन महत्वाचं असतं. आणि मग संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे लाटाकाट्या का? नाही, संविधानिक मार्गाने तो संघर्ष करा. याच पद्धतीने आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हे संविधान किती जणांनी बघितलेलं आहे? कसा प्रश्न वाटला? जरा चुकीचा वाटला ना? चुकीचा वाटला ना? किती जणांनी बघितलेलं आहे सांगा बरं, हात वरती करा. मी बघितलेलं म्हटलं बरं का. मी काय बोललो? बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारायची गरज आहे. आणि आम्ही संविधान संरक्षा करायला निघालेलो आहोत आणि आम्ही संविधानाची अभिरक्षा करणार आहोत. मला काय सांगायचं लक्षात येते? काय सांगायचं लक्षात येते? कसं होणार आहे मला सांगते. कसं होणार आहे? भाषणातून पठाण सर आले, 1 तास बडबड करून निघून गेले आणि झाली संविधानाची अभिरक्षा. शक्य आहे का? शक्य आहे? नाही. संविधान फक्त वाचून चालणार नाही. तुमचे संविधानातले 395 जरी आर्टिकल पाठ असले तरी उपयोग मात्र शून्य आहे. उपयोग काय आहे? शून्य आहे. तुम्ही म्हणत असाल आमच्याकडे एक मुलगा होता, एक मुलगी होती, अमुक होते धमुक होते, 395 आर्टिकल पाठ आहेत त्यांच्याकडे. रोज एक लेख पाठ होता, त्याच्यामध्ये त्यांचं ते एक आर्टिकल येतं वगैरे वगैरे वगैरे. उपयोग सांगा मला तुमचा काय? काय वाटतं मला? काय उपयोग झाला असेल त्याचा? त्याला स्वतःला तरी काय उपयोग झाला का त्या गोष्टीचा? झाला असेल? नाही. संविधान हा वाचनाचा विषय नाहीये. मी काय सांगतो ते लक्षात. संविधान हा वाचनाचा विषय नाहीये, हा जाणण्याचा विषय आहे. संविधान हे जाणण्याचा विषय आहे आणि हे जाणून घेण्यासाठी एक रीतसर पद्धत आहे. लक्षात घ्या. कोणतंही भाषण, कोणतंही चर्चासत्र किंवा कोणतंही शिबिर तुम्हाला त्या विषयाची पूर्ण जाण कधीच देऊ शकत नाही. काय देऊ शकत नाही? तर फार तर ते कसं समजून घ्यायचं याची दिशा देऊ शकतं, परंतु त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान देऊ शकत नाही. अरे ज्या संविधानाच्या निर्मितीलाच मुळात 3000 वर्ष लागलेली आहेत, कोण असा तुरंखा येऊ लागलेला आहे की जो तुम्हाला एका तासामध्ये संविधान समजून सांगेल? ज्याची निर्मितीच मुळात 3000 वर्षांची आहे, ज्याला स्ट्रक्चरल रूप देण्यासाठी 3 वर्ष लागलेले आहेत, कोण तुरंखा येऊ लागलेला आहे का? कोणी येऊन येण्यासारखं? त्याच्यामुळे संविधान हे वाचूनच समजू शकतं. परंतु वाचून म्हणजे कसं वाचून? लक्षात. वाचत असताना सुद्धा त्याची एक रीतसर पद्धत आहे. काय ती रीतसर पद्धत? तर पहिल्यांदा आपल्याला त्या संविधानातलं मूळ वाक्य वाचावं लागतं. अनुच्छेद 1 काय म्हणते? इंडिया दॅट इज भारत. अनुच्छेद 17 काय म्हणते? अनटचेबिलिटी. अनुच्छेद 14 काय म्हणते? हे पहिले मूळ कायद्याचं वाक्य वाचावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे तो पहिल्यांदा जाणून घ्यावा लागतो. त्याचा भावार्थ काय आहे तो जाणून घ्यावा लागतो. तो भावार्थ जाणल्यानंतर याच्यामध्ये जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अपेक्षा का व्यक्त केली गेली असेल हे जाणून घ्यावं. जर का म्हटलं असेल धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर भेद केला जाणार नाही असं काय म्हटलं असेल म्हणजे याचा अर्थ तो भेद होत होता. त्यामागची कारण काय आहे ती जाणून घ्यावी लागेल. त्याच्यानंतर त्याच्यात जी अपेक्षा पूर्ण म्हणजे करण्यासंदर्भात व्यक्त केलेली अपेक्षा, तर ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी नक्की राज्याकडून, राज्य म्हणजे शासन संस्थेकडनं किंवा व्यवस्थेकडनं काय पाऊल उचलले गेलेले आहे. म्हणजे जर का अनुच्छेद 15चा खंड 3 म्हणत असेल की महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनाला प्रतिबंध होणार नाही, तर मग या अनुच्छेदाच्या अनुषंगाने शासनाने काय उपाययोजना केल्या महिलांच्या उद्धारासाठी त्या जाणून घ्याव्या लागतील. ते कायदे जाणून घ्यावे लागतील, त्या योजना जाणून घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर या संविधानाच्या अनुच्छेदांच्या अनुषंगाने जर का एखादी दुरुस्ती झाली असेल, घटना दुरुस्ती, कारण काय झाले माहिती का मॅडम,
काही घटनादुरुस्त्यांनी या संविधानाला कमकुवत सुद्धा केलेला आहे, परंतु काही घटनादुरुस्त्यांमुळे संविधान मजबूत पण झाले. मग त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने नक्की काय दुरुस्ती केलेली आहे, का केलेली आहे, कधी केलेली आहे, त्याच्यातून नक्की काय अपेक्षा व्यक्त केलेली आहे ते सुद्धा जाणून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर इथेही विषय संपत नाही. जर का या अनुच्छेदाच्या अनुषंगाने एखादी केस जर का सुप्रीम कोर्टात गेली असेल तर सुप्रीम कोर्टाने नक्की त्या केसचा निकाल देताना त्या अनुच्छेदाचा काय अर्थ लावलेला आहे, कारण त्या अनुच्छेदांचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला माहिती का तुम्हाला? संविधानातील अनुच्छेदांचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला, राज्यकर्त्यांना, कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालय. जर सर्वोच्च न्यायालयाला नसता तर आज संविधान 100 वेळा बदललं गेलं असतं, लक्षात. कारण राज्यकर्ते जे येतील ते त्यांच्या पद्धतीने करतील ना. मग अशा वेळेला त्या अनुच्छेदाचा अर्थ त्या सर्वोच्च न्यायालयाने कसा लावला? कारण सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय हे या संविधानाला मजबूत करणारे पण आहेत आणि काही निर्णय हे कमकुवत करणारे पण आहेत. कमकुवत करणाऱ्या निर्णयांपेक्षा मजबूत करणारा निर्णय सांगेल फक्त 1973 ला जो केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य नाव ऐकलंय का? त्याच्यामध्ये त्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की होय, संविधानामध्ये अनुच्छेद 368 नुसार दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला 100% आहे, परंतु तो अधिकार नवीन संविधान लिहिण्या इतका मोठा नाही. संविधान लिहिण्याचा अधिकार हा कुणाला होता? तो संविधान सभेला होता, संसदेला नाही. संसद ही संसद आहे, संविधान सभा नाहीये. त्यामुळे जरी तुम्ही दुरुस्त्या करत असला तरीही या संविधानाची एक मूलभूत चौकट आहे, त्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला काहीही करता येणार नाही असं सांगून संविधानाच्या मूलभूत चौकटीचा सिद्धांत त्यावेळेला त्या केसमध्ये मांडण्यात आला. आणि म्हणूनच अनेक मोठमोठ्या संकटापासून संविधानाचं संरक्षण करण्याचं काम या संविधानाच्या मूलभूत चौकटीने केलं. म्हणून आम्हाला हे निर्णय सुद्धा माहिती असायला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये या संविधानातील वेगवेगळ्या अनुच्छेदांचा कशा प्रकारे वापर केला गेला हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही म्हणाल संविधानाच्या पुस्तकात हे सर्व कुठं आहे? बरोबर आहे ना, तिथं फक्त ओळ लिहिलेली आहे, फक्त ओळ लिहिली. हे सगळं लिहिलेलं आहे का तिथं? हे सगळं लिहिलेलं नाहीये. आणि म्हणून गंमत काय होते की संविधान जरी आपण पूर्ण वाचून टाकलं, पाठ करून टाकलं, तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्या कारणाने त्या संविधानाचं नक्की उपयोजन काय आहे, त्या प्रत्येक आर्टिकलच्या माध्यमातून मला नक्की काय मिळालेलं आहे हे लक्षात येईल. आणि ते जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत संविधान वाचनाचा काही अर्थ होत नाही. मग तुम्ही म्हणाले सगळं कुठे मिळेल? काही काळजी करू, तुमची सगळी सोय मी करून ठेवली, तेव्हाच बोलण्याचा अधिकार मला इथं मिळालेला आहे. लक्षात काय केलं तर सुरुवातीला तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलचाच वापर केला. लोक म्हणतात मोबाईलमुळे बिघडले असते, पण आम्ही संविधान साक्षर करण्यासाठी मोबाईलचा वापर केला. काय केलं? संविधानाच्या प्रत्येक आर्टिकलला मी जे तुम्हाला शास्त्रीय पद्धत सांगितली त्या पद्धतीने अगदी संविधान म्हणजे काय इथून सुरुवात करून ही जी शास्त्रीय पद्धतीने प्रत्येक आर्टिकल मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक एक आर्टिकल रोजच्या रोज मांडून ते तुमच्या मोबाईलवरती व्हायरल केलं, प्रत्येक ठिकाणी व्हायरल केलं. आणि त्याला काय नाव दिलं? तुम्ही जे म्हणता ना देशाचा कायदा कायदा कायदा, हा फक्त कायदा नाही, ही एक जीवन पद्धती आहे. म्हणजे बाबासाहेब सुद्धा म्हणायचे की लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. आणि म्हणूनच त्यांनी लोकशाहीची व्याख्या करताना काय म्हटलं होतं? काय म्हटलं होतं माहिती का तुम्हाला? रक्ताचा एक एक्झॅक्टली, टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. काय म्हटलं त्यांनी? रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणते, आमूलाग्र बदल घडवून आणते, ती म्हणजे ती व्यवस्था म्हणजे लोकशाही होती. म्हणजे ती एक जीवन पद्धती आहे असं म्हणलं जात होतं. आणि ती जीवन पद्धती या संविधानाच्या प्रत्येक आर्टिकल मधून आपल्या समोर मांडण्यात आली. परंतु आम्ही त्याला जीवन पद्धती न बघता केवळ कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला अडकवून टाकलं. कायदा 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 हा शब्द वापरला आणि म्हणून आम्ही यांच्यापासून दूर राहिलो. आणि पहिल्यांदा ही चौकट तोडून त्याला खऱ्या अर्थाने जीवन पद्धतीमध्ये कसं रूपांतरित करायचं याचा विचार डोक्यामध्ये घेतला. आणि बाबासाहेबांच्या त्या वाक्याचा पुरेपूर 8 दिवस विचार करत होतो की नक्की जीवन पद्धती कशाला म्हणायला पाहिजे, कशी म्हणायला पाहिजे, कशा पद्धतीने जीवन पद्धती असू शकते. 8 दिवस याचा विचार केला आणि मग त्याचं टायटल सुचलं, आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती. या नावाखाली ही लेखमाला संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली. म्हणजे मला अपेक्षा नव्हती का ती एवढी व्हायरल होईल, कारण ती शास्त्रशुद्ध पद्धतीने तुमच्या समोर संविधानाचं अंतरंग उलगडून सांगणारी होती. मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांनी ती बघितलेली पण असावी. ती गोष्ट बघितली का कोणी तुमच्यापैकी? हा, अनेकांच्या हातवरती आहे. म्हणजे तुम्हाला संविधान समजून सांगण्याच्या पद्धतीमध्ये ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने संविधान तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं
ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या व्हॉट्सअपच्या त्या पोस्टने केलं. मग तुमच्यासारख्या अनेक जाणकारांची सूचना आली का सर हा खूप महत्वपूर्ण दस्तावेज आहे, त्याला संग्रहित स्वरूप द्या. आणि मग तुमचं सगळ्यांचं ऐकून मी काही लेखक नव्हतो, परंतु तरीही ते सगळ्या पोस्ट एकत्रित केल्या, त्याच्यामध्ये अधिक संशोधन केलं, अधिक डिबेट्स वाचले, अधिक कायद्यांचा अभ्यास केला, अधिक परिपूर्ण माहिती कशी देता येईल, अधिक जास्त कायद्यांचं नॉलेज, अधिक जास्त योजना, अधिक जास्त जे काही उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या कशा लोकांपर्यंत पोहोचवता येतील, त्याचा सगळ्यांचा सारासार विचार करून 14 एप्रिल 2022 हे आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. भावांनो आणि बहिणींनो, मला सांगताना अतिशय आनंद वाटतो. आनंद याच्यासाठी आहे, हे संविधानातले फक्त पहिले 20 पानं आहेत. संविधानाचे फक्त पहिले 20 पानामध्ये 280 पानं आहेत. म्हणजे फक्त अनुच्छेद 51 क मूलभूत कर्तव्य इथपर्यंतच फक्त हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे. परंतु सांगताना मला तुम्हाला अतिशय आनंद वाटतो की या पुस्तकाची पहिली आवृत्ती जी 2000 पुस्तकांची होती 3च महिन्यामध्ये संपली. 15 ऑगस्ट 2022 दुसरी आवृत्ती काढली. आज 26 नोव्हेंबर 2024 म्हणजे अगदी 11 नोव्हेंबरला जो अनुच्छेद 30च्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा समावेश करून हे चौथी आवृत्ती तुमच्या समोर दाखवताना मला अतिशय आनंद होतो. म्हणजे आतापर्यंत 8000 घरांमध्ये हे पुस्तक पोहोचलेलं आहे. त्याची संक्षिप्त आवृत्ती काढली, ती सुद्धा ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, वाचायला वेळ नाही, अशाने निदान तरी एवढी तरी माहिती संविधानाविषयी असावी, त्याची ही आवृत्ती काढली. याच्याही आतापर्यंत या 26 नोव्हेंबरला ही 5वी आवृत्ती आहे. हिंदीमधून मागच्याच 13 तारखेला ह्याच 13 तारखेला हिंदीमधून प्रकाशित झालं. इथंच हा विषय संपत नाही, तर मुद्दा लक्षात घ्या. या पुस्तकाची उपयुक्तता बघता तुमच्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन NEP 2020 नुसार जे शैक्षणिक धोरण ठरवलं त्या धोरणानुसार जो राज्यशास्त्राचा जो अभ्यासक्रम तयार केला त्यातल्या तब्बल 7 पैकी 5 पेपरला हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून स्वीकारले. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रम तयार जो होतोय संविधान मूल्य नावाचा, त्याच्यातला अनेक भाग म्हणजे त्या अभ्यासक्रमातला कित्येक भाग या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे, जो लवकरच तुमच्या समोर प्रेझेंट होणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की संविधान खऱ्या अर्थाने संविधान ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कळायला हवं त्याची एक मुवमेंट सुरू झाली आणि त्या मुवमेंटला महाराष्ट्रभरातील हजारो लोकांनी अशा पद्धतीने प्रतिसाद दिला की जे खूप मोठं सकारात्मक चित्र होतं. भावांनो आणि बहिणींनो, पुढे सांगायचं म्हटलं तर मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक म्हटल्यानंतर मी भरपूर काही सांगतोय, भरपूर काही मटेरियल देतोय, परंतु हे दिल्यानंतर माझ्यातला शिक्षक जागा होतो आणि तो शिक्षक काय म्हणतोय, चेक कर. मी जे तासाभरापासून तुम्हाला सांगतोय किती गेलं, ओततोय पडतंय का साईडला पडतंय, चेक कर. माझ्यातला शिक्षक जागा होता. आणि मग हा शिक्षक जेव्हा 4 वर्षापूर्वी जागा झाला त्यावेळेला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले संविधान नावाचं युट्यूब चॅनल पण चालू केलं. त्याच्यात प्रत्येक आर्टिकल वाईज माहिती दिली. आणि मग पुस्तक आलं, पोस्ट आल्या, युट्यूब चॅनल आलं. लोकांना किती कळलं हे समजून घेणं गरजेचं होतं. आणि त्या माध्यमातून मग एक संविधान गुणगौरव परीक्षा नावाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केला. 3 गटांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. लहान गट 8वी पर्यंत, 9वी ते 12वी मध्यम आणि खुला वर्ग. मला सांगताना अतिशय आनंद आहे की टप्प्याटप्प्याने आम्ही संविधान साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिल्या वर्षी आम्ही अनुच्छेद 51 पर्यंतचा विषय घेतला, या वर्षी अनुच्छेद 100, पुढच्या वर्षी कदाचित आणखीन वाढवले घेतले जातील. या 4 वर्षांमध्ये मला सांगताना अतिशय आनंद होतो. बनसोडे सर आपल्यासारखे जे जाणकार बांधव माझ्या सोबत जोडले, तब्बल 1000 ते 1200 बांधवांच्या माध्यमातून या 4 वर्षात 55,000 लोकांनी ही संविधानाची परीक्षा अभ्यासातून दिली आणि स्वतःला खऱ्या अर्थाने संविधान साक्षर बनवले. 55,000 लोकांपर्यंत अभ्यासातून, बरं का. 4 महिने अभ्यास करतात. म्हणजे आम्ही काय लगेच असं तुम्हाला डिक्लेअर केलं आणि परीक्षा घेतली असं करत नाही. 4 महिने अगोदर आम्ही जून मध्ये डिक्लेरेशन करतो, 26 नोव्हेंबरला परीक्षा घेतो. त्या दरम्यान तुम्हाला पुस्तकं, अभ्यासक्रम जे काही लागतो तो सगळा अभ्यासक्रम पुस्तकातून, पोस्टमधून, व्हिडिओमधून, तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून पोहोचवतो. 4 महिने तुमची तयारी करतो आणि मग 26 नोव्हेंबरला ती परीक्षा घेतो. अशा पद्धतीने संविधान साक्षर करण्याचं काम गेल्या 4 वर्षापासून परीक्षेच्या माध्यमातून चाललंय. 55,000 लोकांनी याच्यात भाग घेतला. यावर्षी सुद्धा 12,500 लोकांनी याच्यात भाग घेतला आणि त्यांचं बक्षीससूत्र नुकताच आपल्या पुण्यामध्ये झाले. त्याचं साक्षीदार स्वतः संजय बनसोडे सर आहे. म्हणजे अशा तुम्ही पण आहात. वा, टाळ्या उमगवतात ताईंसाठी. शिक्षण सुद्धा साक्षीदार. म्हणजे परीक्षेमध्ये सहभागी साक्षीदार आहात का? कसं कार्यक्रमाला होतात?
कार्यक्रमाला होता. वा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की संविधान हे काम जे आहे भाषणातून नाही, हे काही उपक्रमांमधून नाही, तर खऱ्या अर्थाने कन्स्ट्रक्टिव्ह काम सुरू झालं पाहिजे. आणि या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे हक्काने अधिकार मिळालेले आहेत त्याची पहिल्यांदा जाणीव झाली पाहिजे. आणि जाणीव झाल्यानंतर त्याला कृतीमध्ये कसा आणता येईल याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आता सातत्याने फिरून आम्ही 2 गोष्टींवरती काम करत आहोत बनसोडे सर. एक, संविधान गुणगौरव, म्हणजे संविधानाचा एकीकडे गुणगौरव करायचा, तुमच्या हक्काने अधिकार आणि संविधानाच्या संदर्भातली माहिती द्यायची. आणि दुसरीकडे कृती समिती, म्हणजे तुम्हाला जे हक्काने अधिकार मिळालेले आहेत त्यांची कशा पद्धतीने तुमच्यासाठी वाट मोकळी करून द्यायची यासाठी सातत्याने प्रयत्न सुद्धा करणे. आम्ही कोकणामध्ये अनेक लोकांची रेशनिंगचे असेल, आरोग्याचे असतील, संविधान हातामध्ये घेऊन प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणजे आम्ही जमिनीवर काम करणारे लोक आहोत. जमिनीवर काम करून लोकांना केवळ नुसतं संविधान पाठ करवत नाहीये, तर ते हक्काने अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील सुद्धा आहोत. या पद्धतीने सगळं काम चाललेलं आहे. जाता जाता भावांनो आणि बहिणींनो, मी फक्त तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेला एक इशारा सांगेल आणि तुमची रजा घेईल. लक्षात घ्या, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 ला काही महत्वपूर्ण इशारे दिले होते. ते इशारे आम्ही कधीही गांभीर्याने घेतले नाहीत असा माझा डायरेक्ट आरोप आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे आज अनेक परिस्थितींचा सामना आम्हाला करावा लागला. काय इशारे दिले होते त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं होतं की या लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला पहिल्यांदा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्या समाजामध्ये स्थापन करावी लागेल. ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही. म्हणजे एकीकडे आम्ही राजकीय लोकशाही दिली, कशी दिली आहे, एक व्यक्ती एक मत एक मूल्य करून टाकले. म्हणजे सगळे एका मापात करून आम्ही राजकीयता देऊन टाकली. पण समाजामध्ये एक व्यक्ती एक मूल्य आहे का? आर्थिक बाबतीमध्ये एक व्यक्ती एक मत एक मूल्य आहे का? म्हणजे जर का तुम्ही 2019 ला ऑक्सफॅम इंटरनॅशनल आणि नाईट फ्रँक या संघटनांनी इंटरनॅशनल लेवलला काही रिपोर्ट सादर केले, नाव ऐकलं का तुम्ही? ऑक्सफॅम इंटरनॅशनल आणि नाईट फ्रँक यांनी रिपोर्ट केले. काय सांगितलं त्यांनी? भारतामधल्या 9 अब्ज देशांकडे, फक्त 9 अब्ज देशांकडे, या भारतातल्या 50% जनतेकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती फक्त 9 अब्ज देशांकडे आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे, बरोबर ना? काय सांगितलं त्यांनी? 10% भारतीयांकडे 77.4%, 10% भारतीयांकडे 77.4% देशाची संपत्ती आहे. आणि उरलेल्या 90% लोकांकडे 22.6% संपत्ती आहे. एकीकडे गोरगरिबांना औषध अन्न घेण्यासाठी पैसे नाहीये, तर भारतातल्या अब्ज देशांची संपत्ती रोजच्या रोज 2200 कोटींनी वाढत चाललेली आहे. 2200 कोटी, आकडा किती मामूली वाटतो ना? रोजच्या रोज 2200 कोटी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, त्या 2018 मध्ये नवीन 18 अब्ज देशांची भर भारतामध्ये पडली होती असं ऑक्सफॅमने म्हटलं होतं. ऑक्सफॅम इंटरनॅशनल. जरी आपल्याला हे खूप अभिमानाचे आकडे वाटत असले तरी वस्तुस्थिती काय आहे? काय म्हटले ते बाबासाहेब की आम्ही जोपर्यंत समाजामध्ये जी सामाजिक लोकशाही आहे आणि आर्थिक लोकशाही आहे ती जोपर्यंत स्थापन करणार नाही तोपर्यंत लक्षात घ्या या राजकीय लोकशाहीचा पाहिजे तसा उपभोग त्या लोकांना घेता येणार नाही. आणि म्हणूनच या व्यवस्थेची बळी पडलेली जी लोक आहेत, जर का आपण त्यांना तिथपर्यंत आणू शकलो नाही तर हीच बळी पडलेली लोक एवढ्या मोठ्या कष्टाने आम्ही हा जो लोकशाहीचा डोलारा उभा केलेला आहे तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हे कोण बोललं होतं? मी नाही बोलत, हे लक्षात घ्या. हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे खासगीकरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही जी दरी आहे गरीब श्रीमंताची ती कशा पद्धतीने वाढवली जाते. आणि ही जर का दरी अशीच वाढत राहिली तर आमची सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही कोणत्या थराला असेल हे मला सांगण्याची गरज नाही. लक्षात घ्या, हे मला सांगायची गरज आहे का? अजिबात गरज नाहीये सांगायची. अजय हसिया विरुद्ध खालिद उमेर म्हणून एक केस 1982 ला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती. मी जे सांगतोय ना संविधान जाणताना आपल्याला ह्या केसेस सुद्धा पाहिजे, तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते PN भगवती, नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. तर त्यांनी काय म्हटलं होतं की लाल फितशाहीच्या आणि संत कारभाराच्या मुळे शासन काही प्रमाणामध्ये काही गोष्टींचं खासगीकरण करू शकतं, हरकत नाही. परंतु जर का आपण सातत्याने जर का हे खासगीकरण चालू ठेवलं तर सरकार सगळ्याच विभागाचं खासगीकरण करून टाकेल आर्थिक गोष्टींसह आणि लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून कायमचं वंचित करून टाकेल. कारण तुमचे मूलभूत अधिकार संरक्षित करण्याची जबाबदारी कोणाची आहे? राज्याची आहे. कोणत्या प्रायव्हेट कंपनीची का?
कोणत्या प्रायव्हेट कंपनीची का, जर का माझ्या कंपनीला जर का तुमचे काय अधिकार मिळून गेले तर तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय का नाही होतंय याच्याशी मला काही घेणं नाही का. मी फक्त माझा प्रॉफिट बघणार आहे. मुद्दा येतोय लक्षात. हा, म्हणजे पीएन भगवतीने दिलेला तो इशारा आजही आमच्या डोळ्यासमोर घेण्याची गरज आहे. काय म्हटलं होतं बाबासाहेबांनी की सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे. सामाजिक लोकशाही कशाला म्हणतात तर समाजामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे की जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्याय याच्यावरती उभी असेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. हा, कुणाची तत्व आहे ती? कुणाची तत्व आहे? मी सांगायला पाहिजे का? सगळ्यांना. म्हणजे सामाजिक लोकशाही ही जोपर्यंत समाजामध्ये समता येत नाही, जोपर्यंत समाजामध्ये बंधुत्व येत नाही, जोपर्यंत न्याय सगळ्यांना मिळत नाही, तोपर्यंत आमच्या ह्या लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही असं बाबासाहेब म्हणाले. या संदर्भातल्या इशाऱ्यावरती आपण किती गांभीर्याने विचार केला, याच्यासाठी काय पाऊल उचलले आपण, किंवा इतरांनी ज्यांच्याकडे काही अधिकार आम्ही दिलेले आहेत त्यांना किती पाऊल उचलायला लावले आम्ही या दृष्टिकोनातून? काही केलंय का आम्ही याच्या बाबतीत? काहीच केलं नाही. कारण आम्हाला ना आमचे बाबासाहेबांचे विचार कळले, ना त्यांनी दिलेली जी काही संविधान रूपी जी क्रांती ती क्रांती कळली. दुसरा इशारा ऐकायचे ना इशारे. दुसरा इशारा काय म्हटलं ते बाबासाहेब की 26 जानेवारी 1950 पासून आपला भारत पूर्णपणे स्वतंत्र होणार आहे. 26 जानेवारी 1950 पासून पूर्णपणे असा शब्द का वापरला? जरी 15 ऑगस्टला झालेलो असलो तरी जोपर्यंत संविधान लागू होत नाही तोपर्यंत इंग्रजांचेच कायदे लागू असणार होते. पण मला भीती आहे का काय आम्ही हे स्वातंत्र्य जे आहे ते कायम टिकवू शकू, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. कारण देशाचा इतिहासच मुळात असा होता. आमच्या इथे अनेक मतप्रवाह आहेत आणि ते असं म्हणतात पुढे की ज्या पद्धतीने आता वेगवेगळ्या मतमतांतरांचे जे राजकीय पक्ष स्थापन होत आहेत, किंबहुना जाती आणि धर्माच्या आधारावर जे पक्ष तयार होत आहेत, अशा वेळेला मला ही भीती अधिक मनामध्ये गडद होत चाललेली आहे. का गडद होत चाललेली आहे? काय हे राजकीय पक्ष आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठा मानतील का देशाला आपल्या विचारापेक्षा मोठा मानतील? जर का ते आपल्या विचारांना किंवा देशाला जर आपल्या विचारांपेक्षा मोठं मानत असतील तर मला जास्त धोका दिसत नाही. पण ज्या दिवशी ते देशापेक्षा आपल्या विचारांना जेव्हा मोठं म्हणायला लागतील त्यावेळेला आम्ही आमची लोकशाही कधी टिकवू शकणार नाही, किंबहुना आम्ही त्यांना त्या हुकुमशाहीमध्ये परावर्तित करू. हा इशारा त्यांनी दिला होता. काय वाटतं तुम्हाला? 75 वर्षापूर्वी जो इशारा दिला होता तो इशारा कसा दिसतो तुम्हाला? त्याच्यावर आपण किती गांभीर्याने विचार केलेला आहे? तिसरा इशारा त्यांनी असा दिला होता, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे सांगणं, कारण जोपर्यंत आम्ही हे इशारे समजून घेत नाही या संविधानाचं उपयोजन आपल्या लक्षात नाही. तिसरा इशारा त्यांनी असा दिला होता की लक्षात घ्या, कोणतेही महत्तम पुरुष असू दे, किती मोठा असू दे, त्याच्या चरणी आम्ही आमचं स्वातंत्र्य जर अर्पित केलं तर ती कृतज्ञता होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल मनामध्ये आदर असणं, कृतज्ञता असणं हे ठीक आहे. म्हणजे एखादी स्त्री आपलं चारित्र्य अर्पण करून कृतज्ञ होऊ शकते का? कधीच होऊ शकत. तसा आपला देश एखाद्याच्या चरणी लीन करून त्याला आपलं स्वतंत्र बहाल करून कधी त्याच्या कृतज्ञ होऊ शकत नाही. आणि हा धोका आपल्या भारतामध्ये जगापेक्षा खूप जास्तीचा आहे लोकशाहीला. का असं म्हटलं होतं बाबासाहेब? तर आपल्याकडे भक्ती, वीरपूजा हा जो प्रकार आहे राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. काय म्हणतात बाबासाहेब की भक्ती हा कदाचित धर्मामध्ये मोक्षाचा मार्ग ठरू शकतो. भक्ती हा जो काही प्रकार आहे तो धर्मामध्ये कदाचित मोक्षाचा मार्ग ठरू शकतो. परंतु हीच भक्ती जर का राजकारणात उतरली आणि आम्ही जर का एखाद्या व्यक्तीला एवढे अधिकार देऊन टाकले का ज्या अधिकाराच्या माध्यमातून ज्या काही संविधानिक संस्था किंवा ज्या संस्था आम्ही बनवलेल्या होत्या या संविधानाच्या माध्यमातून त्या संस्थाच तो आपण जर का जास्त अधिकार देऊन टाकले तर त्या संस्थाच तो मोडीत काढेल. आणि मुद्दा लक्षात घ्या, त्यांनी असं म्हटलं की जर भक्ती राजकारणामध्ये घुसली, आम्ही जर कोणाचे भक्त झालो तर आमची वाटचाल ही लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे त्याची वाटचाल सुरू होईल आणि कदाचित आम्ही आमची ही जी काही लोकशाही आहे ती कधी वाचू शकणार नाही. आणि म्हणून सगळ्यांनी सजग राहून रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. तुम्ही कदाचित हे शब्द ऐकले असते, तुम्ही कदाचित हे मुद्दे ऐकले असते. आणि मग नुसतं ऐकून नाही तर आम्हाला याच्यावरती विचार करावा लागेल. भावांनो आणि बहिणींनो, हे संविधान हे केवळ भाषणातून समजून घेण्याचा विषय नाहीये, आम्हाला जाणावं लागेल. निदान त्याची 75 आहे आणि आमची का होत नाही 75 हरकत नाही, त्या 75 सुद्धा आम्हाला हे संविधान जाणावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि त्यानुसार आम्हाला आमच्या हक्क अधिकारांच्या संदर्भामध्ये एकत्र यावं लागेल. केवळ एका जातीपुरतं एका विशिष्ट वर्गापुरतं बोलत नाही, लक्षात ठेवा.
एकत्र यावं लागेल. एकत्र येऊन आम्हा सगळ्यांना संविधानिक मार्गाने संघर्ष करावा लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. एकदा का ही वेळ निघून गेली मग संघर्ष करायची वेळच येणार नाही. मग तुम्हाला आपलं जे काही तुमचं साडी गाडी माडी काय असेल तुमचं त्याच्यात तुम्ही गुरफटून कसं तुम्ही त्याला पडून राहाल का नाही राहाल का कशापासून वंचित केलं जाल की काय तुमच्या पदरात असेल नसेल हे काही सांगण्याची वेळ नाही. महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे जे 85% समाज इथून इथपर्यंत आलेला आहे यांना ही गडबड लक्षात आलेली आहे आणि म्हणून सातत्याने ते या संविधानाच्या मध्ये त्यांचं परस्थान इथं कसं जाईल याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते त्यांचं बरोबर आहे. कारण काय तर त्यांना त्यांचं स्थान हवं म्हणून ते त्यांच्यासाठी ते लढत आहेत. परंतु ज्यांचं स्थान इथून इथपर्यंत आलेलं आहे माझा मूळ मुद्दा असा आहे प्रश्न असा आहे ते कधीतरी संविधान समजून घेणार आहेत की नाही. ते कधीतरी आम्ही कुठं होतो आणि या संविधानाने आम्हाला कुठं आणून सोडलं हे जाणून घेणार आहेत की नाही. आणि जोपर्यंत ते हे जाणून घेत नाहीत तोपर्यंत या संविधानाची खऱ्या अर्थाने अभिरक्षा होणं अवघड आहे. मला तुम्हाला सगळ्यांना जाता जाता एकच आवाहन करायचं आहे भावांनो आणि बहिणींनो, संविधान हा फक्त एक कायद्याचं पुस्तक नाहीये. ही आमची एक जीवन पद्धती आहे. आमच्या सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा तो आधार आहे. हा आधार आमच्यापासून हिरावला जाणार नाही याची काळजी घेणं आम्हाला गरजेचं आहे. नाहीतर एका काळामध्ये मुखपृष्ठ सेम हेच असेल. बाबासाहेब संविधानाचं पुस्तक देताना दिसतील, नावही सातत्याने बाबासाहेबांचंच असेल, परंतु आतमधलं सगळं मटेरियल मात्र काय असेल ते ह्या व्यवस्थेलाच लागू करणार असेल. मग काय करणार आहात मला सांगा. आणि हे मटेरियल बदललंय की नाही बदललंय हे आम्हाला कळणार सुद्धा नाही. का कळणार नाही. आम्ही आपलं मटेरियल बघितलेलंच कुठं आहे. आम्हाला फक्त हे माहितीये. आम्हाला फक्त बाबासाहेबांनी लिहिलं माहितीये, बाबासाहेबांनी लिहिलं माहितीये, मुखपृष्ठ माहिती आणि लिहिणारा माहितीये, आतलं मटेरियलच माहित नाहीये. मग जे काही बदललं गेलंय ते बदललं गेलंय हे कसं आयडेंटिफाय होणार. आणि ते जर का आयडेंटिफाय करायचं असेल वेळीच जर का आपण ते सातत्याने लिटमस टेस्ट घेत असतात, एखादा छोटासा बदल करतात, कुठून तरी पिल्लू सोडतात आणि बघतात कशी रिॲक्शन येते. जर का ती पचवली गेली तर मग बरोबर पुढे जावं जातं, मग एक फट भेटते आणि तिथून पुढे जावं जातं. पण जर का वेळीच त्याला एक टाका मारला गेला तर मग पुढचे 9 टाके वाचतात. भावांनो आणि बहिणींनो, मला अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच या गोष्टी समजून घेतल्या असाल. जाता जाता फक्त तुम्हाला मी एकच सांगेल, संविधान हा फक्त भाषणातून समजून घेण्याचा म्हणजे विषय नाहीये, तर संविधान वाचनातून समजून घ्या. या वाचनासाठी मी आज तुम्हाला जाता एक आव्हान करेल बनसोडे सर की जी संविधान गुणगौरव परीक्षा सारखा उपक्रम घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने संविधान अभ्यासातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये या वर्षी अशा काही उपक्रमांचं आयोजन करा. सगळं मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. इथं बसलेले माझे प्रत्येक बांधव त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. आणि एवढंच नाही तर या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी आणखी 75 लोकांना तयार करेल. अशा पद्धतीची ठाम भूमिका मनामध्ये ठाम निश्चय मनामध्ये आज घ्या आणि निश्चित कामाला लागा. तुम्ही इथं बसलेला एक जण म्हणजे इथं गर्दी नको, गर्दी महत्वाची लक्षात घ्या. तुम्ही इथं बसलेला प्रत्येक जण हा माझ्या संविधानाचा एक सैनिक बनला पाहिजे. त्याने आणखी 75 लोकांपर्यंत किमान 75 लोकांपर्यंत हे संविधान कसं पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे करत असताना जात धर्म वंश लिंग हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे काम केलं पाहिजे. हे नक्की तुम्ही सगळेजण करा. आणि बाबासाहेबांनी जी संविधानाच्या माध्यमातून अभूतपूर्व क्रांती करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं आहे, जे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध होऊ. हीच आजच्या घडी आपण निर्धार करूया आणि हा निर्धार आपण सगळेजण करा अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आपण मला इतक्या लांबून इथं बोलवलं, सगळेजण एवढे ताटत थांबलेत, वाट बघितलं, सर्व जवळजवळ 1 तासापासून जे काही मार्गदर्शन चाललेलं आहे ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर.